हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण जो महापारेषणचा विद्युत सहाय्यचा पेपर झालेला आहे 3 फेब्रुवारी 2025ला त्याचं सेकंड शिफ्टचं पेपर ॲनालिसिस करणार आहे। कोणकोणते क्वेश्चन्स एक्झाममध्ये आले होते आणि त्याचे राईट आन्सर्स काय आहे। त्याचसोबत ज्या नॉलिफायच्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या। जरी तुमचा पहिल्या शिफ्टला पेपर नसेल तरी पाहून घ्या, तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल त्याची। कारण की ज्या चुका त्या विद्यार्थ्यांनी केल्या असेल किंवा मग तुम्ही पण त्या चुका लक्षात ठेवून पुढच्या येणाऱ्या पेपरमध्ये नाही करावं। आणि दुसरी गोष्ट की ज्यांनी हा पेपर सेकंड शिफ्टचा दिला असेल त्यांनी लक्ष ठेवा की आपले काय काय मिस्टेक झाल्या, त्या मिस्टेक पुढे नाही झाल्या पाहिजे, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट की साईडला मी तो क्वेश्चन जो आहे तो क्लासमधून आहे की नोट्समधून आहे हे साईड बाय साईड मार्क करून दिलेला आहे, जेणेकरून फक्त तुम्हाला कळेल की तुमचा मिनिमम स्कोर हा किती यायला पाहिजे होता। ॲट द एंड आपण या व्हिडिओच्या मिनिमम स्कोर जो आहे तो किती असायला पाहिजे हे आपण पाहू। दुसरी गोष्ट की जो कट ऑफ आहे त्याच्याबद्दल आपण थर्ड व्हिडिओच्या नंतर पाहू की काय अंदाजे कट ऑफ असू शकतात। तर इथे आपल्याकडे पहिला क्वेश्चन्स आहे पेपर शिफ्ट आणि पहिला क्वेश्चन पहा। पहिलाच क्वेश्चन एक, आता हे सिक्वेन्स जो आहे हा जसे माझ्याकडे क्वेश्चन्स आले मी त्याच्या हिशोबाने अरेंज केलेले आहे, पण ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन्स हे मागं पुढे असू शकतात। आणि ऑप्शन जे आहे जेवढे माझ्याकडे ऑप्शन्स आले तेवढे सुद्धा आपण इथं केले आहे मार्क। रजिस्टर हॅज 50 ओहम रेजिस्टन्स, इट्स 25 मीटर्स लेंथ अँड 1 mm डायमीटर, फाइंड इट्स रेजिस्टिव्हिटी। आता आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायला सांगितलेले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 50 ओहमचा रेजिस्टन्स दिलेला आहे, 25 मीटरची लेंथ आहे आणि 1 mm डायमीटर आहे। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। काही पोरं म्हणत आहे की सर तिथं 1 मीटर आहे, पण नाही, तिथं 1 mmच आहे। जर आपण 1 मीटरनं केलं तर तुम्हाला आन्सर्स भेटणार नाही ते, ठीक आहे। पण तरी आपण त्याला सॉल्व्ह करून पाहू, कारण की मला विद्यार्थ्यांनी सांगितले की सर मग त्याला 1 मीटरनं सॉल्व्ह केलं तर आन्सर येतच नाही ऑप्शनमध्ये, ठीक आहे। तर पहा मग आता इथं काय करू आपण, याला रेजिस्टिव्हिटी काढायची आहे आपल्याला। तर आपल्याला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत आहे, R बरोबर रो L बाय ए। आता मला रो काढायचा आहे, रेजिस्टिव्हिटी तर हा ए आरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, RA भागेला L। आता आरची व्हॅल्यू मला दिलेलीच आहे ऑलरेडी किती 50, तर मी इथं 50 पुट करून देणार, ओके। पण आता मला एची व्हॅल्यू पाहिजे आहे। एची व्हॅल्यू कुठं आहे माझ्याकडे, लेंथ आहे 25 मीटर बरोबर, तर मला एची व्हॅल्यू लागेल। आता बघा लक्ष ठेवा, जो ए म्हणजे एरिया। आता एरिया काढायचा आहे तर सेपरेट घ्यावं लागेल आपल्याला फॉर्म्युला एरियाचा फॉर्म्युला काय आहे, पाय डी स्क्वेअर भागेला 4। आता मी पायार वर्ग पण आहे, पण पायार वर्ग यासाठी यूज केला नाही कारण आपल्याला तिथे रेडियस नाही दिली, डायमीटर दिलेला आहे। तर डायमीटर दिला तर डायरेक्ट डायमीटरचा फॉर्म्युला यूज केला आपण, पाय डी स्क्वेअर भागेला 4। आता इथं आपण पायची किंमत 3.14 न पुट करता 22/7 पुट करू, म्हणजे कॅल्क्युलेशन्स हे आपल्याला सोपे जातील। पण प्रश्न असा आहे की इथे डायमीटर जे आहे ते मीटरमध्ये लागेल, कारण की हे लेंथ मीटरमध्ये आहे, तर एरियासुद्धा आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये लागेल आणि एरियाला मीटर स्क्वेअरमध्ये काढण्यासाठी डायमीटर जे आहे ते मीटरमध्ये पाहिजे। मग आता आपल्याला माहीत आहे की हे जे आहे 1000 mm बरोबर 1 मीटर, 1000 mm बरोबर 1 मीटर। आता mmचे जर मीटर करायचे असेल तर याला 1000नं भागावं लागतं। तुम्ही पाहून घ्या, या 1000ला 1000नं जर भागलं तर आन्सर 1 येते। तर म्हणून मग mmचे जर आपल्याला मीटर करायचे असेल तर 1000नं भागावं लागते, आणि 1000नं भागणं म्हणजे 10⁻3नं भागणं, आणि 10⁻3नं भागणं म्हणजे हा 10⁻3 जेव्हा वरती जातो तेव्हा होतो 10⁻3 हे आहे ना, दिसते ना आपण 1000नं भागलं आहे। 1000नं भागलं म्हणजे 1000ला असं लिहू शकतो आपण 10⁻3, आणि हा 10⁻3 जेव्हा अंशामध्ये जातो तेव्हा तो 10⁻3 बनतो। म्हणून मी डायरेक्ट काय करतो की हे जे 1 mm आहे या 1 mmला 10⁻3नं मल्टिप्लाय करतो, त्याला एक ब्रॅकेट देतो आणि ब्रॅकेट देऊन त्याचा वर्ग, बरोबर, जो ब्रॅकेट देऊन त्याचा वर्ग, नाही तर म्हणजे डायरेक्ट 32 दिसतील, आणि भागेला 22/7 आहे ना। तर आता पायची किंमत किती घेणार आहे, 22/7। त्यातला 22 जो आहे तो अंशामध्ये, 7 जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये, आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 अजून आहे, तर हा 4 जसाच्या तसा। या 22च्या अर्धे 11 होतात, या 4च्या अर्धे 2 होतात, तर त्याला तिथंच निपटून टाकलं, तर इथं उरला 11 गुणेला। आता 1 गुणेला 10⁻3 म्हणजे 10⁻3च होते, आणि जेव्हा पावरची पावर राहते तेव्हा मल्टिप्लिकेशन होते पावरचं, त्याच्यामुळे इथं होणार 10⁻6, 3 दुनी 6 आणि वजाच राहणार, आणि हे 7 दुनी 14। तर हा भेटला आपल्याला एरिया मीटर स्क्वेअरमध्ये। आता ही एरियाची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू। आपल्याला फार काही प्रॉब्लेम कठीण नव्हतं। तुम्हाला वाटत असेल की खूप लेंदी कॅल्क्युलेशन्स आहे आणि हे खूप कठीण प्रॉब्लेम आहे, तर नाही। मोजून याला तुम्हाला पकडून घ्यायलाच एखादा गरीब विद्यार्थी 1 मिनिट लागेल, पण एवढा वेळ नाही लागत, त्याच्यापेक्षा कमी फास्टमध्ये आपण करू शकतो। ते एरिया आहे 11 गुणेला 10⁻6, आणि जो भागेला असतो तो डायरेक्ट खाली भागेला टाकून द्या 14, बस।
आता या 25 50ला भाग जातो, 25 × 25, 25 दुनी 50, ठीक आहे. या 2 या 14ला भाग जातो, तिथं उरले 7, बेसाती 14. या 7 या 11ला भाग जाते, 7 × 7, 7 × 7, याच्यातले उरले 4. इथं त्याला पॉईंट आहे, इथं झालं 40, 7 × 5 = 35, याच्यातले उरले 5, परत मग 0 आहेत, 7 7 49. म्हणजे हे झाले 1.57 × 10⁻⁻6 बरोबर ओहम मीटर, रजिस्टिव्हिटी ओहम मीटरमध्ये. आता काय होणार इथं पहा, 1.57 जो आहे 10⁻⁻6 याला आपण मायक्रो लिहू शकतो, म्हणून मायक्रो ओहम पर मीटर. तर आता आपला आन्सर काय होणार आहे 1.57 मायक्रो ओहम पर मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर बी जे आहे ते राईट आहे. हे कॅल्क्युलेशन कसं केलं हे तुमचं शिकणं काम नव्हतं बरोबर, हे आपण ऑलरेडी सगळं शिकलो आहे मॅथमॅटिक्स वगैरेला. आपल्याला मेन आहे त्याच्या स्टेप्स, इथं तुम्ही अडकून बसू नका. मेन आहे आपला आन्सर की कशा पद्धतीने आपण आन्सर काढलं. डायरेक्ट तुम्हाला एरिया काढून घ्यायचं होतं, पण याच्यात बेसिक गोष्ट अशी होती की तुम्हाला एमएमचे मीटर करता येणं, मग त्याचा एरिया, मग तो पुट करणं, मग खालची संख्या वर वगैरे, म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे ॲडव्हान्स ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला यायला पाहिजे होतं. तर हा पहिला क्वेश्चन होता, फारसा काय असा म्हणजे कठीण होता पण असं न येण्याजोगता नव्हता. देन पुढे जाऊ आपण, क्रिटिकल ब्रेकर कॅपॅसिटी सर्किट ब्रेकर कॅपॅसिटी रिप्रेझेंटिंग. सर्किट ब्रेकरची कॅपॅसिटी कशामध्ये रिप्रेझेंट केलेली असते माहीत आहे आपल्याला, किलो ॲम्पियरमध्ये किंवा मग KVA किंवा MVAमध्ये. आता इथं KVA MVA ऑप्शनच नाही आहे, त्याच्यामुळे इथं किलो ॲम्पियर हे आपलं ॲन्सर राहणार सिम्पली. खूप साऱ्या पोरं याच्यामध्ये कन्फ्यूज होते, काही जणांनी किलो व्होल्ट केलेला आहे, पण त्याचा ॲन्सर आहे राईट हे किलो ॲम्पियर. देन पुढे जाऊ, जसं तुम्हाला माहिती आहे ब्रेकिंग करंट मेकिंग करंट आपण शिकलो होतो तेव्हा ते सगळे ॲम्पियरमध्येच असतात, म्हणजे किलो ॲम्पियरमध्ये. देन पुढे थर्ड नंबरच्या मध्ये पहा काय दिसते, विच फॅक्टर अफेक्ट मोर ॲट ट्रान्समिशन लाईन. आता आपण पाहिलं होतं की ट्रान्समिशन लाईनवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. 4 फॅक्टर पाहिले आपण, RL, C आणि G बरोबर, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आणि कंडक्टन्स. आता या 4 फॅक्टर माहीत होते आपल्याला, पण आणि कोणत्या लाईनला कोणते फॅक्टर कन्सिडर करतात हे सुद्धा माहीत होतं. पण यांनी काय विचारलं आहे की या 4 फॅक्टरपैकी कोणता एक फॅक्टर जो आहे तो सर्वात डॉमिनंट करतो, म्हणजे जो सगळ्यात जास्त ट्रान्समिशन लाईनला अफेक्ट करतो. विच फॅक्टर अफेक्ट मोर ॲट ट्रान्समिशन लाईन. तो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते याचा आन्सर रेजिस्टन्स मार्क केला आहे, कारण की त्यांना माहीत होतं की वायर असते, वायरला रेजिस्टन्स असते, तर रेजिस्टन्स हा करंटला विरोध करतो, त्याच्यामुळे मेन फॅक्टर जो आहे तो याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे. पण नाही मित्रांनो, याचं मेन आन्सर आहे इंडक्टन्स. ठीक आहे, म्हणजे रेजिस्टन्सपेक्षा पण जो आहे इंडक्टन्स हा डॉमिनंट करतो म्हणजे तो मोठा, त्याची व्हॅल्यू ही नेहमी मोठीच असते. ठीक आहे, म्हणजे तो मेन फॅक्टर आहे त्याच्यामधला. आता हे तुम्हाला नाही सांगितलं होतं क्लासमध्ये, थोडासा हाय लेवलला गेला क्वेश्चन, म्हणजे शिकवण्यातून नव्हतं सरळ, त्याच्यामुळे मी इथं कुठंच मार्क केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही स्किप केला असता तरी चाललं असतं जर तुम्हाला माहीत नसेल तर, आणि 50-50 तुम्ही रिस्क घेतली असती तर काही हरकत नाही. पण मला तर वाटतं की हा क्वेश्चन तुम्हाला कुठं ना कुठं आपल्या नोट्समध्ये पाहायला भेटला असेल, पण मला दिसला नाही म्हणून मी काही लिहिला नाही याच्यामध्ये. ठीक आहे, देन पुढे जाऊ आपण. 4 नंबरचा क्वेश्चन, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द 2 एंड्स ऑफ कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू करंट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. आता हे 2 पॉईंटमधलं व्होल्टेज जे आहे पोटेन्शियल डिफरन्स हे करंटच्या प्रोपोर्शनल आहे म्हणते, म्हणजे समप्रमाणात. आता हे पोटेन्शियल डिफरन्स करंटच्या समप्रमाणात काय, किंवा मग करंट हा पोटेन्शियल डिफरन्सच्या समप्रमाणात काय, याला कोणता लॉ म्हणतो आपण, याला म्हणतो आपण ओहम्स लॉ. तर आन्सर आहे आपलं ओहम्स लॉ. बाकी पण ऑप्शन्स होते, काहीतरी म्हणतात बरोबर लेन्झ लॉ वगैरे, काहीतरी ॲम्पियर सर्किटल लॉ असं काहीतरी होते. आता मला पण एवढे सारे ऑप्शन्स आठवत नाही, पण त्याचं राईट आन्सर आहे ओहम्स लॉ. देन पुढे जाऊ आपण 5 नंबर, व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन रेशो ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर. करंट ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असतो. करंट ट्रान्सफॉर्मरचा म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा रेशो आहे प्रायमरी करंट अपॉन सेकंडरी करंट, जो आपण पाहिलेला आहे. त्याच्यामुळे एवढा काही कठीण क्वेश्चन नव्हता हा, सिम्पल आन्सर होतं प्रायमरी. आता इथं फक्त प्रायमरी करंट न म्हणता आणि प्रायमरी रेटेड करंट म्हटलं, प्रायमरी रेटेड करंट टू सेकंडरी रेटेड करंट. बाकी मग सेकंडरी टर्न अपॉन सेकंडरी टर्न टू प्रायमरी टर्न, 1 टर्न टू सेकंड टर्न, फर्स्ट व्होल्टेज टू सेकंड व्होल्टेज, सेकंड करंट टू फर्स्ट करंट, कोणतंही ऑप्शन याच्यामध्ये मॅच होत नाही. देन पुढे जाऊ आपण 6 नंबरचा क्वेश्चन, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द विच प्रिन्सिपल. एकदम पांचट क्वेश्चन होता. हे सगळे क्वेश्चन्स मित्रांनो पहा, आपण सगळं झालं आहे आपल्या क्लासमध्ये इच अँड एव्हरी. ॲट द एंड आपण या व्हिडिओच्या शेवटी कन्क्लुजन करू की किती क्वेश्चन जे आहे ते सगळे म्हणजे मिनिमम तुमचे बरोबर असायला पाहिजे होते, जेवढे क्लास करणारे विद्यार्थी आपले त्यांना. बाकी जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करते त्यांनी पण लक्ष ठेवा की आपण कोणकोणत्या मिस्टेक केल्या, त्या मिस्टेक आपल्या होऊ नये. मी खास करून पहिल्या व्हिडिओमध्ये खूप काही सांगितलेलं आहे एक्झामच्या बद्दल, तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये मी ते जास्त बोलत नाही आहे, मी सगळं प्रवचन त्याच्यामध्ये थोडं सांगितलेलं आहे.
की जो पेपर असते सेटिंग हे सगळ्याच विद्यार्थ्याच्या हिशोबानं केलेलं असते. ठीक आहे, तिथे आन्सर सिम्पल आहे, म्युच्युअल इंडक्शन. देन पुढे जाऊ आपण 7 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द EMF फॉर्म्युला ऑफ DC जनरेटर. इथे विचारलेलं आपल्याला व्हॉट इज द EMF फॉर्म्युला ऑफ DC जनरेटर. DC जनरेटरचा EMF फॉर्म्युला काय आहे. तर माहितीच आपल्याला 5ZNP/60 × A. लास्ट टाईमच्या फर्स्ट पेपरला बॅक EMFचा फॉर्म्युला विचारला होता. तर मी आणि लिंक आहे कुठेतरी तिथं बॅक EMFचा फॉर्म्युला, इथं EGचा फॉर्म्युला, पण तिथं बॅक EMFचा फॉर्म्युला असाच काही दिला होता, पण पोरांनी चुकवला. तिथं ॲक्च्युली काय फॉर्म्युला होता तुम्हाला माहिती आहे. मी आता मागच्या पेपरचं बोलतच नाही, मी या पेपरचं बोलतो याच्या पुढे पण. तर व्हॉट इज द EMF फॉर्म्युला ऑफ DC जनरेटर 5ZNP/60 × A. माहिती आहे आपल्याला हे सगळं कसं आपण पाठ केलं आहे. तर देन 8 नंबर, म्हणजे 8 नंबरचा क्वेश्चन आहे 3 फेज इंडक्शन मोटर. 14व्या नंबरचा चॅप्टरमधून आहे, झाला प्लस. आणि एकदम सिम्पल आहे ना, मी तुम्हाला काय म्हटलं, सगळं जे आहे म्हणजे 25 क्वेश्चन जे आहे ते फार सोपे आहे. खरी मजा 25. आता याच्यामध्येही पाहून घ्या तुम्ही, काही क्वेश्चन जे आहे म्हणजे तसं आता आपण जे लेवल डिस्कस केलेली आहे, आपण ऑलरेडी बोललेलो आहे की सेकंड शिफ्टचा पेपर हा कम्पॅरेटिव्हली अदर शिफ्टच्या तुलनेमध्ये थोडा सोपा होता, थोडा सोपा. बरं, तर इथं 3 फेज इंडक्शन मोटर जी आहे ती काय करते. असे सोपे क्वेश्चन्स आपले अजिबात चुकायला नाही पाहिजे होते. मी तुम्हाला तुम्ही सगळे एक एक क्वेश्चन कंटिन्यू करा, मग तुम्हाला सांगतोच की कोणता क्वेश्चन खरंच तुमचा जेन्युइनली चुकायला पाहिजे होते आणि कमीत कमी स्कोर किती यायला पाहिजे होता आपला, म्हणजे क्वेश्चन्स बरोबर असण्याचा. तर 3 फेज इंडक्शन मोटर, रिकामी जागा, एनर्जी कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी. 3 फेज इंडक्शन मोटर जी आहे किंवा मग अदर कोणती मोटर ही कोणत्या एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. तर ऑब्वियसली इलेक्ट्रिकल एनर्जीला. मोटर आहे तर मोटर ही इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. देन पुढे हा एक नवीन क्वेश्चन होता. आता आपण फ्रॅक्शनल पिच वगैरे शिकलो आहे. फ्रॅक्शनल पिच म्हणजे शॉर्ट पिच वाइंडिंग ह्या वगैरे आपण पाहिलेलं, पण हे कॅल्क्युलेशन्स वगैरे नाही शिकलो होतो आपण. ठीक आहे, तर म्हणून मी ते लिहिलं पण नाही आहे. तर 5/6 म्हणजे हा तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, थोडंसं डोकं लावलं असतं तुम्ही तर तुम्हाला तिथं आन्सर भेटलं पण असतं. आणि काही मोस्ट ऑफ द सगळ्या विद्यार्थ्यांनी सॉल्व केलाच आहे या क्वेश्चनला. मला वाटतं UPPSCमध्ये होता वाटते बहुतेक हा क्वेश्चन. तर इथे नसेल तर ठीक आहे, मी काही पाहिलं नाही त्याला, पण मी तरी सांगतोय की मी तर काहीच मार्क केलं नाही आहे. तर 5/6 इज द फ्रॅक्शनल पिच. ही एक फ्रॅक्शनल पिच आहे. आणि फाइंड अ कॉईल स्पॅन. आता फ्रॅक्शनल पिच म्हणजे शॉर्ट पिच. ठीक आहे, तर आपल्याला इथं कॉईल स्पॅन काढायचा होता. कॉईल स्पॅन म्हणजे जेवढे स्लॉट्स असतात, जे स्लॉट्स आहे त्या स्लॉटसाठी किती इलेक्ट्रिकल डिग्री बनते, किती इलेक्ट्रिकल, हे जेवढे ऑप्शन्स असतील हे सगळे इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये असतील. तर किती इलेक्ट्रिकल डिग्री बनते हे आपल्याला काढायचं होता कॉईल स्पॅन. ठीक आहे, किती डिग्रीमध्ये. मग आता काय करणार ते, आता इथं कसं करायचं पहा. पहिले आपण काढून घेऊ स्लॉट अँगल. तर स्लॉट अँगल कसा काढायचा ते लक्ष द्या. हे पहा, हे जे 5/6 आहे ना, हे 6 स्लॉट पूर्ण आहे, त्याच्यातला फ्रॅक्शनल आहे 5. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की शॉर्ट पिच वाइंडिंग म्हणजे त्याच्यामध्ये जे पोल पिच आणि कॉईल स्पॅन असतो, तो कॉईल स्पॅन हा पोल पिचपेक्षा कमी असतो. त्याच्यामुळे हे जे 5/6 आहे, तर 5/6 जर हे 6 स्लॉट मिळून जर पोल पिच बनत असेल तर 5 स्लॉट मिळून फक्त कॉईल स्पॅन बनत आहे. तर आता इथं आपल्याला 6 घ्यावं लागेल. तर तुम्हाला माहीत आहे एक पोल किंवा 2 पोलच्या मधात हे 180 डिग्री असते, म्हणून इथे 180 घेणार आपण. 180/6, ते sin 3 18, म्हणजे स्लॉट अँगल आला आपला 30. एकदम सिम्पल होतं. तर स्लॉट अँगल 30 डिग्री. आता आपल्याला काढायचं होतं कॉईल स्पॅन. तर कॉईल स्पॅन काढायचं आहे, तर किती स्लॉट घ्यायचे आहेत, 5 स्लॉटसाठी. तर 5 × 5 स्लॉट आहे, प्रत्येक स्लॉटसाठी इलेक्ट्रिकल डिग्री आहे 30. तर 5 × 3 = 15. तर हे झालं आपला आन्सर 150 डिग्री. जर नाही केलं असतं, लॉजिक लावलं असतं तुम्ही, 506ला 180नं गुणावं लागेल बा, कारण की पोल हे 180चे असतात असे मुलांनी कन्सेप्ट लावले आणि उत्तर काढलेले आहेत बरोबर. आन्सर आहे 150 डिग्री. ठीक आहे, तर हे झालं आपलं कॉईल स्पॅनचं आन्सर. ठीक आहे, सोडून दिलं असेल तुम्ही तर काही गम करू नका, कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, नेहमी एकच गोष्ट सांगितलेली आहे की मित्रांनो, मी कधीच म्हणत नाही असं की आपल्याला पेपरमध्ये गेल्याच्यानंतर 50च्या 50ही क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. बरं, येत असेल तर ऑब्व्हियसली सॉल्व करू आपण, पण 50च्या 50 पैकी काही क्वेश्चन जर आपल्याला जमत नसेल तर ते आपल्याला सोडायला सुद्धा पाहिजे. अननेसेसरी आपण चुकीचे आन्सर्स मार्क करून, काही तुक्का मारून आपले मार्क आपण कमी करून घ्यायचे नाही. तर विच इज सेमीकंडक्टर मटेरियल. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सेमीकंडक्टर मटेरियल कोणतं आहे, जर्मेनियम. देन पुढे आयडेंटिफाईड टूल. एक डायगोनल कटिंग प्लायरचा साईन दाखवला, फोटो दाखवला तुम्हाला, जो जसा तसा सुबोधमधून होता, सिम्पल. आणि तुम्हाला डायगोनल कटिंग प्लायर आहे हे ओळखून फक्त ऑप्शन मार्क करायचं होतं. देन 12 नंबरचा क्वेश्चन. हे सगळं पहिल्या चॅप्टरमध्ये हे सगळं शिकलो आहे आपण, बरोबर. म्हणजे मी असं हे शिकलो आहे, ते शिकलो आहे, 10 वेळेस म्हणणार नाही. जर असं म्हटलं तर सगळेच क्वेश्चन तुम्हाला, म्हणजे 50 पैकी 45च्या वर तर क्वेश्चन तुम्हाला दिसतील, 47 वगैरे. पण मी हे असं ना कसं यासाठी म्हणत नाही की फक्त हे लिहिलं यासाठी की जेवढे नॉलिफायचे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे सगळं केलं आहे, तुम्हाला सगळं झालं आहे, तर अजिबात तुम्ही हे क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे होते आपले. आता इथे पहा, आपल्याला जो VTH व्होल्टेज काढायचं होतं.
तुम्हाला सांगितलं टेक्निक कसं करायचं, कोणत्या डायरेक्शने करंटचा फ्लो पास करायच्यामध्ये. करंटचा फ्लो पास करताना जे साईन लागतात ते पाहत राहा. जसं इथं साईन पहिला आहे मायनस, तर हे -5 व्होल्ट. देन मग इकडे काय लागलं, हे मायनस आहे तर हे प्लस आहे, तर हे मायनस आहे, हे प्लस आहे. बरं, मग परत इकडे प्लस. मी पहिलं इंटरिंगवाला साईन घेत आहे, तर हे प्लस, तर +5. देन पुढे गेलो, इथे असा करंट येत आहे, हा वाला असा, तर इथं पहा हा प्लस लागत आहे, तर +5. बस आता हे -5 +5 कॅन्सल. याचा आन्सर आला आपला +5 व्होल्ट. +5 व्होल्ट, ठीक आहे. म्हणजे हा प्लसच आहे आणि हा मायनसच आहे. हे झालं याचं टेक्निकली आन्सर. पण तुम्हाला हे सांगितलं होतं शॉर्टकट, की जर आतमधले टर्मिनल हे सारखे जोडले असेल तर त्याला वजाबाकी करून टाकायची, त्याला कॅन्सल करून टाकायची, म्हणजे हे डायरेक्ट कॅन्सल झाले असते. एक आन्सर आलं असतं आपल्याकडे 5 व्होल्ट, ठीक आहे. बस अशा हिशोबानं तर राईट आन्सर होतं याचं 5 व्होल्ट. देन पुढे पहा, त्याच्यापेक्षा 65 क्वेश्चन आहे. 140 ओहम, 60 ओहम, 10 ओहम, 45 ओहम म्हणजे 45 आणि 90 ओहम. रजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. असे रजिस्टर्स आहेत जे पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. आणि पुढे विचारलेलं आहे फ्रॉम विच रजिस्टर मिनिमम करंट फ्लो. कोणत्या रजिस्टरमधून जो आहे तो मिनिमम करंट फ्लो होईल. माहीत आहे आपल्या सगळ्या दुनियेला माहीत आहे, तुम्हाला माहीत असेलच पाहिजे. आणि सगळ्यांनाच एकदम बेसिक क्वेश्चन. मी तुम्हाला सांगितलं की असे खूप सारे क्वेश्चन असे की ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिटसुद्धा विचारले गेले आहे. ओके, फुल फॉर्म युनिट वगैरे, ठीक आहे. आणि तर मग इथे आपल्याला माहीत आहे की ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याच्यामधून करंट हा कमीत कमी वाहणार. आणि इथं तेच विचारलं होतं आपल्याला की फ्रॉम विच रजिस्टर मिनिमम करंट फ्लो. तर मिनिमम करंट त्यातून फ्लो होणार ज्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. आणि या रेंजमध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो 140च आहे. त्याच्यामुळे आन्सर आहे 140 ओहम. देन पुढे जाऊ आपण 14 नंबरचा क्वेश्चन. फाइंड व्हॅल्यू ऑफ R3. या R3ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. काढू आपण, कशी आहे पहा, सिम्पल आहे. या R3ची व्हॅल्यू काढायची आहे. या सर्किटचा करंट ऑलरेडी माहीत आहे तुम्हाला 2 एम्पियर आहे म्हणून दिला होता, तो गिवन आहे. मग करंट ऑलरेडी माहीत आहे तर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप काढा. बस तुम्ही याच्या अक्रॉसचं जर व्होल्टेज ड्रॉप काढलं आणि त्या व्होल्टेजला जर करंटनं भागलं तर तुम्हाला रेजिस्टन्स भेटते. तर मग आता इथे किती व्होल्टेज आहे तर पहा, टोटल सोर्स व्होल्टेज किती आहे 40. तर 40 पैकी इथे किती ड्रॉप होऊन राहिलं, 2 एम्पियर करंट याच्यातूनही चालला आहे. म्हणजे साईन दोन्ही 12, याला इथंच सॉल्व करतो आहे. साईन दोन्ही 12 म्हणजे 12 व्होल्टचा ड्रॉप इथं झाला. देन इथं 8 व्होल्टचा ड्रॉप इथं झाला, कारण की 4 दोन्ही 8, तोच 2 एम्पियरचा करंट याच्यामधून जाणार. तर 4 दोन्ही 8 किंवा बेचूक 8 काही करा. आता इथं 12 व्होल्ट, इथं 8 व्होल्ट म्हणजे 20 व्होल्ट हे गेलं. तर इथं किती व्होल्टचा ड्रॉप राहिला, 20 व्होल्टचा. VD3 म्हणा किंवा मग VD काही 1 म्हटलं तुम्ही, म्हणजे इथलं फक्त VD म्हटलं तरी चालेल. आता या VDचं आहे जे आलं 20 व्होल्ट. मला रेजिस्टन्स काढायचा आहे. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला V/I. व्ही व्होल्टेज, ज्याचा रेजिस्टन्स काढायचा आहे त्याचाच व्हॅल्यू, त्याचाच व्होल्टेज आणि त्याचाच करंट घ्या. मी याचा रेजिस्टन्स काढत आहे, त्याचं व्होल्टेज आहे 20 व्होल्ट. याच्यामधून वाहणारा करंट किती आहे 2 एम्पियर. इथं 2 घेणार. बस 20/2 म्हणजेच 10 ओहम. हे जे आहे हे आपलं आन्सर आहे, राईट, ठीक आहे. सो आन्सर नंबर, ऑप्शन नंबर A 10 ओहम. देन पुढे जो आपण 15 नंबरचा क्वेश्चन, फाइंड करंट. तर आता आपल्याला इथं करंट काढायचा होता या सर्किटचा. म्हणजे काय सांगावं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये. आणि हे सगळ्यांचेच बरोबर आले असेल, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात किंवा जे क्लासेस लावतात सगळ्यांचे. आणि यायलाही पाहिजे मित्रांनो, कारण पेपरचं सेटिंगच तशा पद्धतीने केलेलं आहे की दोन्ही विद्यार्थी जे आहे ते बॅलन्स राहायला पाहिजे. फक्त याच्यामध्ये फायदा एवढा होतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जे विद्यार्थी क्लास लावतात फक्त त्यांचा वेळ वाचतो, बस, बाकी काहीच नाही आहे. आणि एक कन्सेप्ट क्वेश्चन चुकण्याची ॲक्युरेसी कमी होते आणि जास्त कन्सेप्ट त्यांना माहीत होऊन जातात, ठीक आहे. तर इथे पहा, आता आपल्याला काय करायचं होतं, सर्किटचा करंट काढायचा होता. सगळेच काढू शकतात त्याचं करंट. तर I बरोबर V/R. टोटल करंट काढायचं तर टोटल व्होल्टेज भागेला टोटल रेजिस्टन्स. तर टोटल व्होल्टेज किती आहे आपल्याकडे 20. टोटल रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहे तर बेरीज 2 आणि 3 5, 5 आणि 5 10. डायरेक्ट लिहिलं आपण हे. त्याचा आन्सर आला 2 एम्पियर. हे जे आहे क्वेश्चन्स, याला पेनसुद्धा चालवावं लागत नाही, पण ते आता ते आपण करून पाहत आहे. अदरवाईज तर तुम्हाला तसंच लक्षात येते की 10 ओम झाला, 10ला या 10ने या 20ला भागला तर 2 एम्पियर हा आपला करंट येतो, ठीक आहे. देन पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. व्हॉट इज द फ्युजिंग फॅक्टर ऑफ रिवायरेबल फ्यूज. आता रिवायरेबल फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर किती असतो, तर त्याचा आन्सर आहे सिम्पल 1.4. काही पोरं म्हणत सर ऑप्शनमध्ये 1.7 सुद्धा होतं, पण नाही, ऑप्शन 1.7 असेल इथं ते बरोबर नाही आहे. कारण आपण शिकलो आहे रिवायरेबल फ्यूज जर असेल त्याचा फ्युजिंग फॅक्टर जो आहे तो 1.4 पेक्षा कमी असावा. 1.4 पेक्षा कमी. मग सर 1.4 पेक्षा कमी म्हणजे 1.1 सुद्धा होता, बरोबर, पण बरोबर आहे. पण इथं दिलेलं आहे आणि की मॅक्झिमम जो आहे तो एवढा शुड बी एवढा. व्हॉट इज द फ्युजिंग फॅक्टर, याच्यापेक्षा कमी असतो. हा एकदम स्टार्टिंगला झाला 1.1, पण त्याचं राईट आन्सर मात्र तुम्हाला 1.4च द्यावं लागेल, ठीक आहे. देन पुढे जो आपण, हे सगळं झालं आहे, आपण हे सगळं लिहिलेलं आहे.
हे पहा सिम्पल क्वेश्चन आहे इथं की तुम्हाला इथं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचं युनिटसुद्धा विचारलेलं आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स? द इलेक्ट्रिकल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स युनिट आहे ओहम, सबको पता है. देन पुढे आयडेंटिफाय डायग्राम. आता या डायग्राममध्ये आता हा होता थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन तुमच्यासाठी. असे मधामधात येत राहतात कन्फ्युजिंग क्वेश्चन्स, ठीक आहे, काही प्रमाणात. स्टार्टिंग वाइंडिंग आहे, रनिंग वाइंडिंग आहे, एक कॅपॅसिटर आहे, इथं हा फ्यूज होता. पुरं याला सेंट्रिफ्युगल स्विच काही जण समजत होते, पण हा फ्यूज आहे आता. आणि हा रोटर आहे मधातला. काय झालं की या मोटरला आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं. आता ही जर मोटर पाहिली तर तुमच्या समोर येते परमनंट कॅपॅसिटर मोटर. सगळ्या दुनियेला माहीत आहे हां, कॅपॅसिटरची व्हॅल्यू त्यांनी दिली नव्हती, पण त्याच्यामुळे पण एवढं गोष्ट लक्षात आहे की हे असं हे अशी डायग्राम परमनंट कॅपॅसिटरची असते, कारण परमनंट कॅपॅसिटर मोटरमध्येच सेंट्रिफ्युगल स्विच हा नसतो. मग याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नाही आहे आणि एकच कॅपॅसिटर आहे. मग आता ऑप्शन जर पाहिले तर इंडक्शन मोटर आहे, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आहे, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन आहे, इंडक्शन स्टार्ट कॅपॅसिटर रन आहे, रेजिस्टन्स स्टार्ट कॅपॅसिटर रन आहे, असे 5 ऑप्शन्स आहेत, बरोबर. मग आता या 5 ऑप्शनमध्ये कुठंच परमनंट कॅपॅसिटर मोटर नाही आहे. मग त्यांना जर सोपाच क्वेश्चन विचारायचा असता तर त्यांनी हाच विचारला ना बरं, किंवा असे भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले. कुठं ना कुठं ते त्यांना थोडंसं कॉम्पिटिशन ठेवायचं होतं, कमी जास्त करायचं होतं, तर त्यांनी थोडंसं लॉजिकल क्वेश्चन टाकून दिला, म्हणजे ऑप्शन्समध्ये थोडंसं चेंजेस करून टाकले. तर परमनंट कॅपॅसिटर मोटर नाही आहे, तर मग लॉजिक लावा की कोणता आन्सर आपलं बरोबर असू शकतो. पाहू आपण आता. इंडक्शन मोटर हे तर ऑप्शन होऊच नाही शकत. कॅपॅसिटर स्टार्ट, काही जण म्हणत होते की सर इथं फक्त कॅपॅसिटर मोटरच होतं. जर इथं कॅपॅसिटर मोटर असतं तर मग ते तुमचं आन्सर बरोबर असतं, पण इथं शब्द दिलेला आहे त्यांनी स्टार्ट 100%. मग कॅपॅसिटर स्टार्ट आहे तर हे होणार नाही आपला आन्सर, कारण की कॅपॅसिटर स्टार्ट होण्यासाठी तिथं सेंट्रिफ्युगल स्विच पाहिजे होता. जर सेंट्रिफ्युगल स्विच असतात मग त्याला आपण कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन, मग ते इंडक्शन रन नसतंही तरी आपण ते आहे म्हणून आपण कॅपॅसिटर स्टार्ट मार्क केलं असतं. देन पुढे सी नंबरचं ऑप्शन, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन. सर हे तर ते दोनवाली ती मोटर आहे ज्याच्यामध्ये 2 कॅपॅसिटर असतात, याच्यात 2 कॅपॅसिटर नाही आहे. पहा, जरी याच्यामध्ये 2 कॅपॅसिटर नाही आहे पण परमनंट कॅपॅसिटरचं दुसरं ऑप्शन. आता इथं हा नवीन क्वेश्चन्स आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी, पण आपण एवढा साधा लॉजिक लावू शकतो की बा ही मोटर कॅपॅसिटर आहे आणि सेंट्रिफ्युगल स्विच नाही आहे. पुढे दिसतं का तुम्हाला सेंट्रिफ्युगल स्विच नाही आहे. मग सेंट्रिफ्युगल स्विच नाही आहे म्हणजे हा कॅपॅसिटर आणि हे स्टार्टिंग वाइंडिंग सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चालूच राहते सर्किटमध्ये. म्हणजे ही कॅपॅसिटर सुरुवातीला पण कॅपॅसिटर आहे आणि रनिंगला सुद्धा कॅपॅसिटर आहे. मग सुरुवातीला कॅपॅसिटर आहे तर कॅपॅसिटरने सुरू होऊन राहिली, आणि रनिंगला कॅपॅसिटर आहे म्हणजे रनिंगवरच ती फिरतही आहे, म्हणजे कॅपॅसिटरवरती फिरतही आहे, म्हणजे ती झाली कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. काही विद्यार्थ्यांनी याला इंडक्शन स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर म्हटलं, काहींनी याला रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रेजिस्टन्स स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. पॉसिबलच नाही, अशी तर कोणती आपण मोटर शिकलोच नाही आहे. पण जरी कॅपॅसिटर स्टार्ट तर मग त्याने टर्न्स वगैरेमध्ये किंवा मग असं काहीतरी त्याने ऑप्शनमध्ये द्यायला पाहिजे होतं, आपल्याला तसं काही दिलं नाही आहे. देन इंडक्शन स्टार्टमध्ये इंडक्शन स्टार्टसाठी म्हणायसाठी मध्ये काय, हे कॅपॅसिटर साईडला पाहिजे होतं एकदम या वाइंडिंगच्या पॅरलल, आणि त्याच्या सिरीजमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच पाहिजे होतं. तर ते कुठंतरी मग ते इंडक्शन स्टार्ट आणि मग आपण कॅपॅसिटर रनिंग कंडिशनला चालू करत आहे किंवा मग सेंट्रिफ्युगल स्विचने दुसरा कोणता स्विच लावून मग रनिंग कंडिशनला चालू करत आपण कॅपॅसिटर, असं काही जुगाड असतात तर मग ते ऑप्शन बरोबर असतं. त्याच्यामुळे इथं राईट ऑप्शन आहे आपलं कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. देन आपण पुढे जाऊ 19 नंबरचा क्वेश्चन. विच लॉ स्टेट दॅट इनकमिंग व्होल्टेज इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप. सिम्पल आहे, जसं KCL माहिती आहे आपल्याला, जंक्शन पॉईंटवर येणाऱ्या व जंक्शन पॉईंटपासून जाणाऱ्या करंटचे बेसिक बेरीज ही 0 असते, तसं सर्किटमधलं जे टोटल व्होल्टेज असते इनकमिंग व्होल्टेज ते ड्रॉप होणाऱ्या व्होल्टेजच्या बरोबर असते. सगळं हे जसंच्या तसं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत मित्रांनो की हे फक्त माझ्याच क्लासमध्ये लिहिलं आहे मीच तुम्हाला शिकवलं आहे म्हणून. हे मी काही नवीन नाही शिकवलं, बरोबर. सगळेच जे काही आहे, जे काही तुम्हाला सांगतो आहे आम्ही, ते सगळं पुस्तकातलंच आहे आणि तेच पुस्तकातले तुम्ही शिकता आणि तेच सेल्फ स्टडीवाला पण शिकतो. फक्त म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे की हे आपलं झालं आहे आणि असे क्वेश्चन्स आपले चुकायला नको होते. ते इथे पहा आता 20 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ DC एनर्जी. आता इथं काही जणांनी पहा ॲन्सरमध्ये गोड केलं म्हणजे काही जणांनी इथं विचारलेलं आहे DC एनर्जी, तर काही जणांनी ॲन्सर इथं V×I, एक मला वाटतं ऑप्शनमध्ये I²RT असं पण ऑप्शन होतं म्हणते, I²RT. ठीक आहे. आता I²RT हे आता ऑप्शनमध्ये होतं नव्हतं मला माहीत नाही, पण जर हे ऑप्शनमध्ये असेल हे वाला ऑप्शन, तर हे ऑप्शनमध्ये नसायला पाहिजे. कारण की पहा याच्या एनर्जी आहे ना, सॉरी इथे P लिहिला मी, इथे E पाहिजे. ओके, तर E बरोबर I²RT. ओके, आता हे जेव्हा तुम्ही ऑप्शन्स लिहित आहे बरोबर, तर याचं युनिट तुमचं येणार आहे जूल, बरोबर. हे जूल. आणि एनर्जी म्हणजे काय, एनर्जी म्हणजे E बरोबर P × T. हे आपल्याला माहीत आहे ना,
बरोबर. ते मग AC सर्किट असो किंवा DC सर्किट असो, P इंटू टी. आता P म्हणजे पॉवर. मग पॉवर काढण्याचे फॉर्म्युला तुमच्याकडे भरपूर सारे आहे. V इंटू I फॉर्म्युला आहे, I स्क्वेअर R फॉर्म्युला आहे, P बरोबर V स्क्वेअर बाय R फॉर्म्युला आहे. बरोबर. या Pच्या जागी तुम्ही पहा I स्क्वेअर R ठेवला तर हा फॉर्म्युला बनते. या Pच्या जागी V इंटू I ठेवला तर हा फॉर्म्युला बनते. आणि याच Pच्या जागी तुम्ही V स्क्वेअर R बदला अजून एक फॉर्म्युला बनते. पण ऑप्शन्समध्ये हे नव्हते. ठीक आहे. आणि जर असेलही तरी माझ्या हिशोबानं उत्तर हे बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे युनिट नव्हते म्हणते विद्यार्थी. ठीक आहे. कारण की इथं पहा I स्क्वेअर आर टी. आता याला तुम्ही जूलमध्ये बनवू शकता. जर हा तुमचा टाईम असेल तर सेकंदमध्ये, किंवा तुम्ही याला वॅट सेकंदसुद्धा म्हणू शकता. हे पॉवर वॅटमध्ये आणि वॅट सेकंद असं पण म्हणू शकता. पण यांनी काय केलं, इथं स्मॉल टी न देता कॅपिटल टी. थोडंसं एक्स्ट्रा दिमाग लावत आहे आपण, म्हणजे बरोबर हे आन्सर असण्याचं फक्त रिझन सांगतोय तुम्हाला. इथं टी दिलेला आहे, तोही कॅपिटल दिलेला आहे, म्हणजे हा टाईम आहे जो आपला अवरमध्ये असायला पाहिजे. ओके. आणि जर आता मलाही माहीत नाही, तुम्ही पण एकदम क्लिअर सांगितलं नाही की सर हे ऑप्शनमध्ये होतं की नव्हतं. तर जर तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये शंका वाटली तर त्याचं कमेंट सेक्शनमध्ये टाका. जसं मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देऊन देईल. ठीक आहे. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे असं काहीतरी सर ऑप्शनमध्ये नव्हतं. पण असेलही तरी मला वाटते की याच्यापेक्षा ही प्रायोरिटी, तसं दोन्ही एनर्जीचेच फॉर्म्युले आहे. हा पण आहे, हा पण आहे. मी काही जगाच्या वेगळा नाही सांगू राहिलो तुम्हाला. हा पण आहे, हा पण आहे. याचं पण युनिट आपण जूल ऑर वॅट सेकंद म्हणू शकतो. पण इथे फक्त एक लॉजिक आहे बा, की कॅपिटल टी आहे आणि V इंटू आय आहे, सरळ आहे. त्याच्यामुळे इथं KWS सारखं आपण सांगू शकतो, म्हणून याला आपण प्रायोरिटी देणार आणि V इंटू आय इंटू टी हे उत्तर आपलं बरोबर असेल. ठीक आहे. आता तुमच्याकडे जर तुमचं ऑप्शनमध्ये हे असेल, तुम्ही हे मार्क केलं असेल, तुम्ही त्यासाठी आता विचार करत असेल तर एवढा काही विचार करू नका. जे होईल ते पाहून घेऊ. पण हे दोन्हीही त्याचे उत्तरं होते. जर हे असेल, तुम्ही मार्क केलं असेल तर काही काळजी करू नका. ते आता मग तुमचं होऊ शकते बरोबर असेल. काही जणांनी हे मार्क केलं असेल मग त्यांचं चुकलं, किंवा मग हे जर असेल तर मग हे ज्यांनी मार्क केलं असेल त्यांचं सगळ्यांचं बरोबरच आहे. ठीक आहे. ते एखाद्या क्वेश्चनमध्ये असं काही एकदम त्याच्यामध्ये एक R&D करण्याचं काम नाही. मी ऑलरेडी तुम्हाला R&D करून सांगितलंच आहे, सगळं सांगितलं तुम्हाला. मग ते हे होऊ शकते V स्क्वेअर बाय आर टी. पुढे पहा 21 नंबरचा क्वेश्चन. गिवन डेटा होता आपल्याला. स्पीड दिलेली आहे 960 RPM, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आणि पोल होते 6 आणि कॅल्क्युलेट करायचं होतं स्लिप. इव्हन फर्स्ट शिपला सुद्धा स्लिप कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. सेम डेटा होता, म्हणजे सेमच होता, फक्त 4 पोल होते आणि इथं 1440 RPM होतं. काहीच नाही बदललं. इथं आपल्याला आता स्लिप काढायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला सिंक्रोनस स्पीड काढावी लागेल. तर सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तसं तोंडी निघते त्याची सिंक्रोनस स्पीड. बरोबर. 120F. डायरेक्ट मी आता फॉर्म्युला पुट करत नाही, फ्रिक्वेन्सी पुट करतो 120F बाय P म्हणजे 6. ते साईन दोन्ही 12. हे झालं सिंक्रोनस स्पीड 1000. आता स्लिप काढायची आहे. सिंक्रोनस स्पीड झाली 1000. डायरेक्ट फॉर्म्युला नाही लिहित मी, व्हॅल्यू पुट करतो. सिंक्रोनस स्पीड 1000, रोटर स्पीड 960 RPM भागेला NS 1000 गुणेला 100. पर्सेंटेजमध्ये काढायची आहे. पर्सेंटेज स्लिप काढायची आहे. हे झाले आपले 40 भागेला 1000 गुणेला 100. हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले, हा झिरो कटला, म्हणजे आन्सर आला आपला 4%. ठीक आहे. तर काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं, एवढं सिम्पल क्वेश्चन आहे, सगळ्यांनाच जमते. देन पुढे 22 नंबरचा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आपल्याला इथे विचारलेला आहे, जो माहिती आहे आपल्याला. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला म्हणजेच व्होल्टेजचा फॉर्म्युला V बरोबर IR. ओम्स लॉ मी तुम्हाला बॅचमध्ये किती, जे एकदम गरीब विद्यार्थी, कारण मला अनुभव आहे ना मित्रांनो, की ITIच्या विद्यार्थ्यांचा एक वेगळा अभ्यास असतो, एक वेगळी लेवल असते, आणि त्या लेवलला त्यांच्या डीपमध्येच जाऊन शिकावं लागतं. कारण की माझा ITI झाला तर मला माहीत आहे. मी पण कुठंतरी त्या परिस्थितीतून आलो होतो, की कसे कन्सेप्ट, हे छोटे कन्सेप्ट आपल्याला कठीण जातात. तर इथे V बरोबर I गुणेला R. तर I गुणेला R आता हे कसं लिहितात, हे फॉर्म्युले पाठ करावे लागत नाही. जे आपण ITIला पूर्ण रट्टा मारल्यासारखे रट्टा मारलेले आहे, आणि किती रट्टा मारला तरी विसरलोच आहे, पण ते तसेच फॉर्म्युले नॅचरली लक्षात राहतात, त्याचे कन्सेप्ट लक्षात राहतात. V बरोबर I बरोबर V बाय R. का बरं V वरता आहे, R खाली आहे, सगळं आपल्याला माहीत आहे, आणि त्याच्यावरूनच मग आपण बाकीचे फॉर्म्युले काढू शकतो, किंवा मग ते तशीही लक्षात राहतात. V बरोबर IR. तर आता V म्हणजेच व्होल्टेज, आणि व्होल्टेज ड्रॉप काय, तोच फॉर्म्युला. तर इथे आन्सर राहणार आपलं I इंटू R. तर खास क्वेश्चन होता तो. हे क्वेश्चन तर जसे तसेच, म्हणजे सगळेच जसे तसे आहे, मी असं काहीच नाही म्हणत. फक्त आता ते एवढं आहे की फक्त आपल्या म्हणजे तुम्हाला दिसते, म्हणजे सगळे आपल्या नोट्समधून तुम्हाला ह्याच्या व्हॅल्यूज माहीत आहे सगळ्या. तर 1 किलो जूल बरोबर किती होते, तर 1 जूल बरोबर 0.24 किलो कॅलरीज. तर आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर A बरोबर. देन इथं हा सुद्धा क्वेश्चन सेमच आहे. 1 kWh इज इक्वल टू, याचं करेक्शन जे आहे मी तुम्हाला कार्यशाळेमध्ये करून दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तेवढं ते करेक्शन होतं नोट्समध्ये, ते करून दिलं होतं, त्याच्यामुळे चुकायला नको होता.
1 kWh इज इक्वल टू 1 kWh बरोबर किती किलो कॅलरी होते, तर 1 kWh बरोबर 860 किलो कॅलरी होते. हाही सिंपल क्वेश्चन होता ज्याचा आन्सर तुम्ही डायरेक्टली मार्क केला असेल. पहा रट्टावाले क्वेश्चन आले होते ज्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला सुदैवानं खूप बारीक बारीक व्हॅल्यू तुम्हाला यांनी विचारलेल्या नाही आहे. ज्या लोकल व्हॅल्यूज आहेत ज्या चालतात सगळ्याकडे विचारल्या गेल्या त्याच व्हॅल्यू तुम्हाला विचारल्या गेल्या आहे आणि असे क्वेश्चन आपले नको चुकायला पाहिजे होते. ठीक आहे, पुढे 24 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. 25 नंबरच्या क्वेश्चनकडे जो आपण A 600 watt equipment work for 6 hours, then calculate energy consumed by. करायची एनर्जी कंझ्युम काढू आपण याचा आन्सर. आपण थोडंसं घोटभर पाणी पिऊन घेतो. पहा आपल्याला एनर्जी काढायची आहे. हा फॉर्म्युला आपण माहिती आहे. सर आताच तुम्ही ई बरोबर पी गुणिले टी सांगितला होता. बरं आताच तुम्ही त्याला 1000ने भागून दिला. बरोबर आहे. पी गुणिले टी म्हणजे हे वॅट सेकंद झालं. इथं जे आहे आता आपल्याला कमर्शियल युनिट पाहिजे एनर्जीचं, कारण ऑप्शनमध्ये पहा KWH आहे. मग कमर्शियल युनिट म्हणजे त्याला 1000ने भागावं लागते पी इंटू टीला. आता पॉवर किती आहे तर 600. टाईम किती आवरमध्ये पाहिजे आपल्याला. टाईम आता मी तर कॅपिटल टी नाही घेतला, स्मॉल टीच घेणार, पण आवरमध्ये आहे पाहून घ्या. तर 6 भागायला 1000 आणि हे KWH मध्येच येणार आहे. तर इथं हे 2 0 झाले कॅन्सल. 6 6 36 आणि 36 भागिले 10 म्हणजे 3.6. तर 3.6 KWH. पहा कोणतं ऑप्शन्स आहेत आणि मार्क करा आणि समोर जा. 3.6 चिल्लर क्वेश्चन आहे हे सगळे. पुढे इफ व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज हाफ देन टॉर्क विल बी. आता हा क्वेश्चन तुम्हाला शिकवल्यातून नव्हता. ओके, नाही घेतला, असं डायरेक्टली कन्सेप्टवर नाही घेतला तर ठीक आहे, तुम्ही सोडून दिला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांनी याच्या आधी पाहिला असेल किंवा सॉल्व केला असेल तर त्यांनी चांगली गोष्ट आहे. इथे पहा एक रिलेशन होतं टॉर्कचं, तसं तुम्ही त्याला त्याच्यावरून काढू शकले असते दुसऱ्या कन्सेप्टवरून, पण मी डायरेक्टली याचा कन्सेप्ट सांगतो, तो लंबा गेला असता थोडासा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्यामध्ये. तर इथं मी शॉर्टकट समजून सांगतोय. टी इज प्रपोर्शनल टू, इथं आला असता V²/F. कारण आपल्याला माहिती आहे स्टार्टिंग टॉर्कच्या फॉर्म्युलामध्ये E2चा वर्ग असतो आणि E2चा वर्ग E2 हा Vवर डिपेंड असतो, म्हणून डायरेक्ट इथं Vचा वर्ग आला. आणि P बरोबर ω मध्ये N खाली असतो, N हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो, म्हणून खाली फ्रिक्वेन्सी आली. म्हणजे याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला सांगितलं. आता तो काय म्हणते आहे की व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्हीही अर्धे केले. याला अजून डिफिकल्ट आहे, म्हणजे याला मग अर्ध करा, मग याला अजून अर्ध करा, ते कॅल्क्युलेशन्स करून पण उत्तर येते. पण मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. पहा V अर्धा केला म्हणजे 1/2चा होल स्क्वेअर, कारण तिथं वर्ग आहे ना, त्या 1/2चा होल स्क्वेअर. 1/2चा होल स्क्वेअर म्हणजे 1/4, म्हणजे हा जो टॉर्क आहे हा 1/4 कमी होणार. टॉर्क हा 1/4 कमी होणार. पण त्याच वेळेस काय म्हणते तो फ्रिक्वेन्सीसुद्धा अर्धी केली. मग आता फ्रिक्वेन्सी अर्धी केली तर फ्रिक्वेन्सी ही टॉर्कच्या व्यस्त आली इथं, तर फ्रिक्वेन्सी अर्धी केली तर टॉर्कमध्ये वाढ होईल. मग फ्रिक्वेन्सी ही 2 पटीनं कमी केली, अर्धी केली म्हणजे 2 कमी केली, तर इथं 2 वाढ होईल, म्हणजे याला 2 गुणावं लागेल. आता याला आपण 2 गुणलं तर 1/4 गुणलं 2, बेदुनी 4, म्हणजे याचा आन्सर आला 1/2. म्हणजे जो टॉर्क आहे तो हाफ होऊन जाणार. 1/2 म्हणजे हाफ म्हणा किंवा मग 0.5 म्हणा. हाफ झाला म्हणजे टॉर्क डिक्रीज झाला, म्हणजे बरोबर टॉर्क जो आहे तो हाफ झाला म्हणजे डिक्रीजेस झाला. त्याच्यामुळे इथं आन्सर राहणार आपलं डिक्रीजेस. ओके, ऑप्शन नंबर बी. आता काही जणांनी याचा आन्सर रिमेन कॉन्स्टंट सांगितलेला आहे. मला जो कन्सेप्ट माहीत आहे मी त्याच्या भरोशात तुम्हाला प्रूफ करून दिलेला आहे. हा कन्सेप्ट तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला भेटेल. आणि त्याच्या एकदम सिम्पल कन्सेप्ट होता, त्याच्यावर आन्सर आहे आपला डिक्रीजेस. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊ. देन पुढे पहा 27 नंबरचा क्वेश्चन. विच इज द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. विच इज अ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स. सिंपल आहे, माहिती आहे आपल्याला कन्व्हेन्शनल कोणते एनर्जी सोर्सेस आहे, नॉन कन्व्हेन्शनल कोणते आहे, आपण विथ डिटेल सगळे सोर्सेस शिकलेलो आहोत. तर विच इज द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल सोर्स कोणता आहे, वाइंड. ओके, बाकी हे वॉटर, स्टीम, डिझेल जे आहे हे कन्व्हेन्शनल आहे. देन पुढे 28 नंबरचा क्वेश्चन. हाऊ मेनी पॅरलल पाथ इन वेव्ह वाइंडिंग. असा सेम क्वेश्चन फर्स्ट शिपला सुद्धा आलेला आहे. सेम वेव्ह वाइंडिंगसाठी पॅरलल पाथ किती असतात, असाच इवन इथं तरी लॅप करायला पाहिजे, ते सुद्धा केलं नाही. असं नाही म्हणत की तिकडचं पण आहे क्वेश्चन्स. तर इथे ऑप्शन नंबर जे आहे ते 2 बरोबर, म्हणजे BA/2, कारण वेव्ह वाइंडिंगमध्ये जे ऑलवेज पॅरलल पाथ असतात ते 2 असतात. पुढे जो आपण 29 नंबरचा क्वेश्चन. डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF इन DC जनरेटर इज फाइंड बाय. इंड्यूस EMFची दिशा DC जनरेटर म्हणजे राईट हँड रूल. काही मोटर रॉकेट सायन्स नाही आहे. उजवा हात म्हटलं तर जनरेटर, डावा हात म्हटलं तर मोटर. ठीक आहे,
त्याच्यामध्ये काही एवढं बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. पुढे जो म्हणजे ते कितीही गरीब विद्यार्थी असेल तर त्याला माहीत आहे हे सगळं, कारण त्यानेही पैसे भरले आहे ना. म्हणजे जो विद्यार्थी एकदमच म्हणजे सेल्फ स्टडी न करणारे सुद्धा विद्यार्थी जे एकदम कामामध्ये व्यस्त आहे, पहा मित्रांनो, खूप म्हणजे जे विद्यार्थी अजूनही सांगतो मी तुम्हाला, खास करून सांगतो की जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत नाही आहेत, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत ते कुठेतरी समोर आहेत. पण जे काहीच नाही करत आहे, फक्त बस आता जागा निघाल्या होत्या, मित्रांनी सांगितलं आणि फॉर्म भरला आणि डायरेक्ट पेपरला गेलो, असं करू नका. ह्या संधी आता एवढी मोठी, आता तुम्ही ठीक आहे, आता पारेषणची तुम्ही गमावली असेल, जो काही जसा तुमचा पेपर गेला असेल तर नंतर रिझल्टच्या नंतर कळेलच, पण अजूनही आपल्याकडे वितरणचा एक चान्स आहे. त्याच्यासाठी तरी निदान 2-3 महिने स्वतःच्या करिअरसाठी, भविष्यासाठी द्या. अभ्यास करा, जे काही क्लास लावून असेल तर क्लास लावून करा, सेल्फ स्टडी असेल तर सेल्फ स्टडी करा, पण तुम्हाला त्याचा नक्की फायदा हा एक्झाममध्ये होईल. कारण की अभ्यास केला तर पेपर वेगळा जातो, देण्याची मजाही राहते वेगळी. आणि आपल्याला आता ज्यांनी खरंच खूप चांगला, ज्यांनी एक मेहनत करून अभ्यास दिला ना, त्यांच्या फिलिंग ह्या वेगळ्याच होत्या पेपरला जाण्याच्या वेळेस. तर 30 नंबरचा क्वेश्चन, द 3-phase इंडक्शन मोटर ॲट नो लोड रन विथ 1500 RPM. आता हा क्वेश्चन पहा, जबरदस्त आहे. काही जणांनी याचे आन्सर कसे मजेशीर मार्कलेले आहे पहा, आणि तुम्हाला त्याचं आन्सर प्रूव्ह करून देतो की कोणता आन्सर एक्झॅक्टली राईट आणि का राईट आहे. तर याची तुम्ही वाट पाहत होते. 3-phase इंडक्शन मोटर ॲट नो लोड रन विथ, नो लोडवर जी आहे 3-phase इंडक्शन मोटर ही 1500 RPM फिरत आहे. नो लोडवर 1500 RPM फिरत आहे. ॲट फुल लोड स्पीड जे आहे, फुल लोड रन विथ 750 RPM. स्पीड वगैरे नाही म्हटलं, पण फुल लोडवर रन होते 750 RPM. आणि गिवन फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स आहे, 50 हर्ट्स नाही 60 हर्ट्स आहे. आणि देन फाइंड आउट द नंबर ऑफ पोल्स. सिम्पल आपल्याला इथं पोल काढायला सांगितले होते. आता पोल काढायचा फॉर्म्युला काढायचा म्हणजे पहिले सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला लिहू आपण. NS बरोबर 120 F/P. NS बरोबर 120 F/P. NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड. आणि इथून जर पोल काढायचे असेल तर मग हा P वरती जाणार, हा NS खाली येणार. 120 F/NS. आता मला सांगा, तुमच्याकडे पोल काढायचे आहे, ते NS कुठे आहे तुमच्याकडे? बरोबर, NS कुठं आहे? NS नाही दिलेला आहे. यांनी काय म्हटलेलं आहे, हा जो 1500 आहे हा NS नाही आहे. ही 1500 तर ॲक्च्युली ती फिरत आहे. कधी? नो लोडवर. म्हणजे तिची सिंक्रोनस स्पीड जी आहे ती त्या नो लोडवर फिरणाऱ्या स्पीडपेक्षा थोडी जास्त असेल. एक शब्द बारकाईने लक्ष ठेवा, काय बोलतोय मी तर. ओके, सिंक्रोनस स्पीड ही ऑलवेज हायर असते, ग्रेटर असते रनिंग स्पीडपेक्षा. बरोबर. 3-phase इंडक्शन मोटर कधीही सिंक्रोनस स्पीडनं फिरू शकत नाही. ओके, चिल्लव तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, आपल्या विद्यार्थ्यांनी चुकवला नसेल हा क्वेश्चन, पण आपल्यातलेही जे काही विद्यार्थी असेल ज्यांनी चुकवला आहे सिल्ली मिस्टेक करून, त्यांना हेही सांगितलं होतं की पोल हे कधीही ऑड नसतात, पोल हे नेहमी इव्हन असतात. 5 पोल कधीही पॉसिबल नाही आहे. मग काही जणांनी विचार केला की सर नाही, ते तर काही डेटा देऊ शकतात. मग काही डेटा देऊ शकतात त्याच्यानुसार तर मग आपल्याला जे मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलं तेच आन्सर द्यावं लागेल. पण तेही तुमचं आन्सर बरोबर नाही होत. तुम्हाला पहा कसं सांगतो हे, पाहू आपण याला. तर इथं फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स नाही आहे, फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स आहे. त्याने तो ऑलरेडी तसंच क्लिअर होऊन जाते की याची सिंक्रोनस स्पीड ही 1500पेक्षा जास्त असेल. पण ती मोटर 1500 RPMनं फिरत आहे म्हणते, तो फिरत आहे म्हणजे सिंक्रोनस स्पीड या 1500पेक्षा जास्तच असेल. ते इथं आपण आता पाहायला सॉल्व्ह करू. तर 120 तर कॉन्स्टंटच राहणार. फ्रिक्वेन्सी किती आहे? 60 घेणार. आता NS काय घ्यायचं सर? तर तुम्ही NS घेऊन घ्या ना, या 1500पेक्षा 1550 घ्या, काही घ्या. पण सर आम्ही तर 1500 घेतली. पाहू आता लॉजिक, मी मुद्दामून 1500नं सॉल्व्ह करतो याला. पहा काय होईल. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 झाला कॅन्सल, 2 0 झाले कॅन्सल. याला 3 भाग जाते, 3 चूक 12, 3 5 15. ठीक आहे. आता हे किती होऊन राहिले? 6 चूक 24, 24 भागेला 5, 5 1 5, 5 चूक 20, याच्यातले उरले 4, इथे दिला पॉईंट, इथे झाला 0, 5 8 40. हे 40 कॅन्सल. म्हणजे पोल किती आले आपले? आता पोल आले आपले 4.8. आता 4.8 पोल आले म्हणजे पोल कधी काय असे पॉईंटमध्ये असतात का? नाही बा, 4.8 आला आहे म्हणजे बा चौथा 5वा पोल थोडा छाटलेला आहे, थोडासा कमी केलेला, असं तर नाही आहे पॉसिबल. मग सर हा 4.8 5च्या जवळपासचा नंबर आहे म्हणून आन्सर हे 5 बरोबर आहे, पण नाही. 5 हे आन्सर बरोबर नाही आहे. ओके, बाकी तुम्हाला काय नंतर कुठं जाऊन त्याचा रिसर्च करायचा आहे, R&D करायचं आहे, तुम्ही करत बसा. फक्त मी तुम्हाला ते टेक्निकली क्वेश्चन्स बरोबर कसं आहे, राईट आन्सर कसं आहे ते सांगतो. की तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाही तर त्या क्वेश्चनला सोडून द्या. ठीक आहे, पण तुम्हाला पटेलच नक्की, लक्ष द्या मित्रांनो. हे जे तुम्ही 1500 घेतले हे सिंक्रोनस स्पीड नाही आहे. ॲक्च्युली मी आधीपासून सांगितलं तुम्हाला की जेव्हाही तुम्ही काढाल तेव्हा हा फॉर्म्युला सिंक्रोनस स्पीडचा आहे, रोटर स्पीडचा नाही आहे. 120 F/P सिंक्रोनस स्पीड NS. आणि हा कसा आला काय आला सगळं माहिती आहे आपल्याला. आणि याच्यावरून जेव्हा तुम्ही पोल काढता तेव्हा तुम्हाला इथे NS घ्यावं लागते.
तुम्ही इथे एन एस घेतला का? नाही. तुम्ही जे दिसला 1500 तो घेऊन घेतला. या 750चा काही विचारही करायचा नव्हता. तर म्हणजे 1500 तुम्ही इथं घेतला, त्याच्यापेक्षा सिंक्रोनस स्पीड ही जास्त असेल. मग जेव्हा तुम्ही इथं जास्त नंबर थोडासा पुट कराल, अंश जेव्हा जो डिनॉमिनेटर असतो तो जेव्हा वाढते, तेव्हा उत्तरामध्ये घट होते. म्हणजे तुम्ही जेव्हा 1500चे 1550 कराल, तुम्ही पाहून घ्या तुमचं उत्तर हे 4.8 पेक्षा कमी येईल. म्हणजे आपण पुढे नाही चाललो, 5 कडे नाही चाललो, मॅथेमॅटिकली सुद्धा आपण मागच चाललो आहे. म्हणजे 5 कडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. 120 गुणिले 60 भागेला याच्यापेक्षा थोडीशी सिंक्रोनस स्पीड जास्त म्हणजे 1550 करून घ्या. याचं उत्तर तुमचं 4.8 पेक्षा जे आहे ते कमीच येणार. 4.8 पेक्षा जे आहे तुमचं, मी इथं करत नाही ते, पण 4.8 पेक्षा कमीच येणार. मग तसंही आपण मागच चाललो ना. आणि पोल हे इव्हन असतात, हे झालं. आणि पोल हे राऊंड पॉईंटमध्ये येणार नाही, आणि तसं ऑप्शन नव्हतं पॉईंटमध्ये, त्याच्यामुळे आन्सर राहणार इथं 4 बरोबर. ठीक आहे. तर कसं आन्सर 4 टेक्निकली बरोबर आहे हे तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे. मला माहीत आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याचं आन्सर 5 मार्क केलं असेल आणि आता त्यांना पश्चाताप होत असेल की नाही बा सरांनी सांगितलं तर चुकलं, किंवा मग मी कन्सेप्टवर लक्ष दिलं नाही आहे, जे आन्सर आलं त्याच्यासमोरचं मार्क करून दिलं. ठीक आहे, आता पश्चाताप करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही एवढं जरी डोकं लावलं असतं की मोटर जी आहे ती सिंक्रोनस स्पीडपेक्षा नेहमी कमी फिरते. कधीच 3 फेज इंडक्शन मोटर ही सिंक्रोनस स्पीडनं फिरू शकत नाही. ती जर सिंक्रोनस मोटर असती तर ती फिरली असती. ही 3 फेज इंडक्शन मोटर आहे आणि ही 1500 सिंक्रोनस स्पीड नाही आहे, ही रोटर स्पीड आहे. सिंक्रोनस स्पीड नक्की ज्याच्यापेक्षा जास्त असेल. तुम्ही असं केलं असेल काही प्रॉब्लेम नाही, फक्त इथं हे 2 इन्क्रीज डिक्रीज तुम्हाला करायचं होतं. त्याचं आन्सर आहे राईट ऑप्शन बी. पुढे जाऊ आपण. भरपूर सारे क्वेश्चन्स आपल्याला पाहायचे आहे. पुढे 31 नंबरचा क्वेश्चन, मोटर रन ॲट 900 RPM विथ 4 पोल, फाइंड अ फ्रिक्वेन्सी ऑफ मोटर. आता पहा इथं मोटर रन ॲट 900 RPM. आता हा क्वेश्चनमध्ये मला स्वतःला डाऊट आहे, म्हणजे कसा काय बा यांनी हा क्वेश्चन असा टाकला. होऊ शकतं एक तर तुमचा डेटा काहीतरी फरक असेल, नाही तर मग हा क्वेश्चनमध्ये त्यांना सरळ काहीतरी कन्फ्यूज डेटा टाकून दिला तुम्हाला विचारण्यासाठी. पहा मोटर रन ॲट 900 RPM, म्हणजे मुलांनी जेव्हा मला हा क्वेश्चन सांगितला तेव्हा मी हाच क्वेश्चन केला की कसं काय 900 जे आहे ते राऊंड फिगर असू शकते, कारण की आन्सर हे कुठंच ऑप्शन हे पॉईंटमध्ये नाही आहे. बरं ठीक आहे, आता आपण तुम्हाला सांगतोच. पहा इथे तुम्हाला काय काढायचं होतं, फ्रिक्वेन्सी ऑफ मोटर. तर आता जो फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला. एका फॉर्म्युल्यावर भाऊ 2-2, 3-3 क्वेश्चन विचारून आले. हे विचार करा तुम्ही काय लेवल आहे. 120 F/P फ्रिक्वेन्सी काढायचं आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तसाच माहिती आहे आपल्याला, NP/120. हा पी इथं गेला तर NP/120. हा N लिहिला म्हणजे सिंक्रोनस स्पीडच आहे ती. ठीक आहे, पण इथे तुम्हाला ही सिंक्रोनस स्पीड नाही दिली आहे. मोटर रन ॲट 900 RPM ही रोटरची स्पीड आहे. इथं सिंक्रोनस स्पीड याच्यापेक्षा जास्तच असेल, याच्यापेक्षा जास्त असेल सिंक्रोनस स्पीड. पण तरी मी आता तेच घेतो, जसं मागं मी 1500 घेतलं तसंच मी घेतो, पण लॉजिक लावणार पुढे की नाही बा ह्याचा आन्सर याच्यापेक्षा जास्त असेल. तर सध्या मी 900च घेतलं. पोल किती आहे 4 आणि भागेला 120. तर हा 0 झाला कॅन्सल. 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 3 9 आणि या 3 वर 0. म्हणजे हे आला आन्सर 30 हर्ट्स. पण हे 30 आन्सर बरोबर नाही ना. बरोबर, हे जे 900 आहे हे सिंक्रोन, इथं 900 ही मी रोटरची स्पीड घेतली. हे आता एवढा तर फरक ते ठेवणारच आहे ना क्वेश्चनमध्ये. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ती, आपला क्लासचा पेपर नाही आहे. आणि तसाच होता म्हणा तो, पण कुठं ना कुठं तरी क्लासच्या पेपरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट दिसेलच, कुठं ना कुठं तर ते व्हेरिएशन देतीलच ना. आपल्या पेपरमध्ये तुम्हाला किती सारे व्हेरिएशन्स पाहायला भेटले आणि लॉजिक पाहायला भेटले. तर इथे जे आहे असंच लॉजिक यांनी इथे लावलेलं होतं की तुम्ही इथं 900 घ्या किंवा मग 900पेक्षा थोडंसं जास्त घ्या. 950 घेतलं असतं, 940 घेतलं असतं, तुमचं आन्सर काय झालं असतं, समथिंग 30 पॉईंट समथिंग किंवा 31 पॉईंट समथिंग असं आलं असतं. पण तुम्ही त्याला राऊंड फिगर करून थोडंसं मागेच आले असते. तशी तुम्ही पाहून घ्या, ऑप्शन खूप दूर आहे. 30 आणि डायरेक्ट 45 आणि मग 40 आणि 60 कुठं ते पण लागत नाही. तुम्ही जर तुमचं आन्सर 30 पॉईंटही आलं असतं, 31 पॉईंटही आलं असतं, तुम्ही मागं आले. असं नाही की राऊंड फिगर आन्सर करणं म्हणजे नेहमी पुढंच जाणं, कधी कधी मागं येणं म्हणजे पण राऊंड फिगर असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मग इथे आन्सर आहे आपलं 30 हर्ट्स. थोडंसं आन्सर जे आहे तुमचं जास्त आलं असतं, पण आता ते ऑप्शनमध्येच नाही आहे. जर असं काही एकदम एक्झॅक्टली असतं 30 पॉईंट समथिंग किंवा 31 वगैरे, तर मग ते आन्सर मार्क केलं असतं आपण. आता असं आहेच नाही, तर आन्सर मार्क करणार आपण 30 हर्ट्स. तुम्ही सगळ्यांनी 30 हर्ट्सच मार्क केलं, मला माहीत आहे, कारण की तुम्ही 900 डायरेक्ट पुट करून आन्सर काढलं. काही प्रॉब्लेम नाही, फक्त मी तुम्हाला त्याच्या डीपमधला कन्सेप्ट समजून सांगितला की हा पण डाऊट बा होता त्याच्यामध्ये एक. ओके, पुढे जाऊ आपण. 32 नंबरचा क्वेश्चन, करंट ट्रान्सफॉर्मर हॅज 80/6 रेशो. करंट ट्रान्सफॉर्मरचा 80/6 रेशो आहे, म्हणजे याचा करंट ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरी करंट जर 80 एम्पियर असेल तर 6 एम्पियर हा त्याचा सेकंडरी करंट आहे. वेन ॲमीटर रीड 5 एम्पियर करंट देन ॲक्च्युअल आणि देन
ॲक्च्युअल करंट काढा. फाइंड शब्द पाहिजे इथे, फाइंड ॲक्च्युअल करंट. आता आपल्याला ॲक्च्युअल करंट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे प्रायमरी करंट फाइंड आउट करायचा आहे. जर सेकंडरीचा करंट हा 5 अँपिअर असेल, म्हणजे ॲमीटर जर 5 अँपिअर करंट रेट करत असेल तर त्याच्यासाठी प्रायमरी करंट किती असेल? काहीच नाही, रेशोवरून ट्रान्सफॉर्मर सगळं झालं आहे आपलं. हे 60-80/6चा रेशो आहे, याला कम्पेअर करा. हे प्रायमरी आहे, हे सेकंडरी आहे. हे कोणतं 5 अँपिअर कोणतं असणार? सेकंडरी. मग सेकंडरी आहे तर सेकंडरीच्या सेकंडरी सोबत लिहा. हे 5 आताचं प्रायमरी काढायचं आहे तर एक्स, बस तिरपा गुणाकार करा, सॉल्व करा. 80 गुणेला 5/6. ठीक आहे. काय होईल याच्या अर्धे? आता आपण सॉल्व केलं तर ठीक आहे, हे 80 गुणेला 5/6 तर हे हे झाले 40. देन मग इथे किती होऊन राहिले? 5×20, हे 200, 200/3, 200/3, 100/3 म्हणजे होत असते 33.33, तर त्याच्या डबल आहे म्हणजे होते 66.66. पर्सेंटेजमधले काही जे आहे ते आपल्याला माहीतच पाहिजे, तर 66.66 हे आपलं आन्सर असेल. करंट, आता हे काय काढलं आपण? करंटच काढला इथं, एक्स म्हणजे तर ॲम्पियर, तर 66.66 हे आन्सर तुमचं आलंच असेल, पण असं काही त्याच्यामध्ये मोठं नव्हतं. पण असे क्वेश्चन जे आहे ते जे विद्यार्थी अजिबात अभ्यास नाही करत त्यांनी तर मात्र मग हे सोडून देतात किंवा मग तुक्के मारतात. तुम्ही पेपरला जर तुक्के मारायला जात असाल तर तो फक्त अननेसेसरी खर्च आहे आपला, बरोबर. आपली एक्झाम फी वाया चालली आहे, आपलं वेळ वाया चालला आहे, आपलं करिअर वाया जात आहे, हे तुम्हाला आज जाणीव नाही होणार. तुमचं वय मे बी 30-24 असेल, हे तुम्ही फक्त जाणीव घ्या. ज्या विद्यार्थ्याला जबाबदारी असते, ज्याच्यावर 27-28 वय असते, जेव्हा त्याला माहीत आहे की आता आपल्याला आपल्या पायावर उभं राहावं लागतं, तेव्हा कळते. एक यंग एजला जे विद्यार्थी 10वी नंतर ITI करतात आणि एक काही जणांचं वय जे आहे ते 17-18 वर्ष असते, 19 वर्ष असते ITIवाल्या विद्यार्थ्याचं वय, त्याला काही कळत नाही आहे. आणि हे गोष्ट तू कुठेतरी प्रायव्हेट जॉब करतो किंवा पुढचं एज्युकेशन घेत राहतो आणि मग नंतर कालांतरानं करते की सोपा मार्ग तर आपण मागं सोडून आलेलो आहोत. फार सोपा मार्ग आहे. एकदा जॉब पकडा, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय एज्युकेशन्स करायचं आहे तुम्ही करू शकता, नंतर जे काही डिस्टन्स एज्युकेशन वापर करून. ठीक आहे, तर हे असं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं. हे आपलं आलं आहे ह्यांचं 66.66 असते, 66.6 मार्क केला आपण, तेवढंच ऑप्शनमध्ये होतं. म्हणते पुढचा क्वेश्चन आहे 33 नंबरचा. रिले इज यूज फॉर. आता पहा, रिले ॲम्प्लिफाय द व्होल्टेज, अजिबात नाही. ॲम्प्लिफाय द करंट, अजिबात नाही. 2 ऑप्शन आहे. रिड्यूस द करंट, कसा काय रिले करंटला कमी करतो? करंटला कमी करायचं काम सिटी करते, बरोबर. सिटी जे आहे व्होल्टेजला वाढवते, करंटला कमी करते. इथं सिटी थोडी म्हटलं, इथं रिले म्हटलेलं आहे. मग सर रिले तर सिटी लागते, मग करंट कमी होते. पण रिले एक आता विचार हाही कर ना की रिले हा करंटला तर कंट्रोलसुद्धा करते, कारण रिले लावतोच त्यासाठी ना आपण. ओव्हर करंट प्रोटेक्शन रिले. ओव्हर करंट प्रोटेक्शन रिले म्हणजे जर तुम्ही तो रिले समजा 100 अँपिअर सेट केला असेल तर 100च्या वर तर करंट नाही गेला पाहिजे. जसा 100च्या वर तर करंट गेला तो रिले लाईनला ट्रिप करून टाकेल. म्हणजे तो काय करू राहिला? ओव्हर करंटपासून प्रोटेक्शन करून राहिला, म्हणजेच करंटला एक प्रकारे कंट्रोल करून राहिला. मग जर तुम्ही हा विचार करत असेल तर एक तर हाही विचार करा. डायरेक्ट हा विचार केला, ऑप्शन मारलं सी आणि चाललो सोबत. आणि काय तर सर मग खूप सोपा पेपर होता आणि तुम्ही शिकवल्यातून होता आणि बस मग घरी आल्यावर एक चेक करू राहिलो आपण, एक चुकू राहिला आपल्याला. ठीक आहे, असं नको व्हायला पाहिजे. तर काही फार मोठा कठीण क्वेश्चन नव्हता त्याच्यामध्ये, काही असं खूप जास्त बारीक पण नव्हतं. सरळच क्लिअर कट ते आन्सर जे आहे ते कट होते. वाटते ते बरोबर पण ते कटच होते तसं. देन पुढे जाऊ आपण. 34 नंबरचा क्वेश्चन. डायमीटर ऑफ कंडक्टर रिड्यूस बाय हाफ, देन द रेजिस्टन्स विल बी. आता पण जे विद्यार्थी अजूनही गरीब आहे, मी सांगतो तुम्हाला ITIचे विद्यार्थी आहो आपण, बरोबर. आपण ओके, सगळं आपल्याला बेसिकही आलं पाहिजे आणि आपल्याला पॉली लेवलला पण आलं पाहिजे. आपण जे शिकलो आहे ते पूर्ण बेसिकपासून तर हाय लेवल शिकलो आहे, बरोबर. कारण की आपल्याला पूर्ण काहीच अंदाज नव्हता की पारेषणचा येणारा पेपर हा कसा येईल. म्हणजे की एकदम कठीण आला तरी आपण पाण्यामध्ये टिकलो पाहिजे, त्या परीक्षेमध्ये टिकलो पाहिजे, सोपा आला तरी टिकलो पाहिजे. म्हणून आपण सोप्या पण गोष्टी केल्या आणि कठीण पण गोष्टी केल्या. पण त्या करत असताना तुम्ही क्लास लावले असेल, सेल्फ स्टडी केला असेल, पण तुम्हाला हेच नसेल जमत की एखादी संख्या वाढली तर दुसऱ्या संख्येमध्ये काय घट होईल, किंवा प्रॉब्लेम्स नसेल येत, किंवा न्यूमरिकल्स नसेल, फॉर्म्युला नसेल लिहिता येत, आठवत नसेल, तर मग हा सगळा आपण लॅक करत आहे ओके स्टडीमध्ये. नुसतं फक्त थिअरॉटिकल रट्टा मारल्यानं पेपर निघत नाही. आपल्याला सगळा जो एरिया आहे तो सगळा कव्हर करावा लागतो. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की जेवढेही चॅप्टर्स असतात ते सगळे आपल्याला चांगल्या तऱ्हेनं करावं लागते. मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पण ज्यांनी अजूनहीपर्यंत पहिला व्हिडिओ नसेल पाहिला फर्स्ट शिफ्टचा, त्यांना अजून परत सांगतो मित्रांनो, कोणती एक्झाम असो तुम्हाला सगळा सिलेबस पहिल्या स्टेपला कव्हर करणं असतेच. ज्याच्याकडे वेळ नाही आहे बा, खूप लेट त्यानं अभ्यासाला सुरुवात केली, आता खूप 1-2 महिने राहिले आहेत, तर मग तो मोजका करतो. मग सर इम्पॉर्टंट चॅप्टर सांगा, हे त्याच्या कामाचे आहे. इम्पॉर्टंट चॅप्टर अजून कोणाच्या कामाचे असतात की ज्याचं झालं आहे सगळं, फक्त आता त्याला जास्त वेळ कोणाला देऊ हा प्रश्न त्याचा आहे, त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट असते.
सगळ्याच चॅप्टर केल्यावर सगळ्याच चॅप्टरवर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन विचारेल असे नसते. आता 50 क्वेश्चन विचारणार आहे, तो पाहून घ्या, एकाच कन्सेप्टवर 3-3 क्वेश्चन विचारून आला आहे. सिंक्रोनस स्पीडच्या आजूबाजूला त्यांना 3-4 क्वेश्चन विचारून टाकले एक्झामिनरनं, बरोबर. मग विचार करा की बाकीचे एरिया कुठे गेले क्वेश्चन विचारणारे. तर अशा सुद्धा गोष्टी असतात की सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्या म्हणजे एक चॅप्टरमधून तुम्हाला एक क्वेश्चन भेटेलच आणि असं सुद्धा नसते. तो पेपर आहे म्हणून आपल्याला करावं सगळंच लागते. आणि आता राहिला शिफ्ट वाईज पेपर असल्याच्या कारणानं तुम्ही कोणत्या शिफ्टचा पेपर कसा येईल आणि तुम्ही कोणत्या शिफ्टमध्ये फसाल हे काही सांगता येत नाही, बरोबर. म्हणून सांगतो आहे की सगळं करावं लागतं. आणि हे न्यूमरिकलसुद्धा जे आहे हे सुद्धा तुम्हाला तारते पेपरमध्ये, याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्या. तर इथं डायमीटर ऑफ कंडक्टर रिड्यूस बाय हाफ द रेजिस्टन्स विल बी. आता इथं पहा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R बरोबर रो एल बाय ए. आता एरिया वाढला, रेजिस्टन्स कमी झाला, हे सगळं आपलं झालं आहे, बरोबर. कधी काय कधी सगळं शिकलो आपण. पण आपण हे पाहिलं ना की एरियाचा फॉर्म्युला काय आहे. इथं काय म्हटलेलं आहे डायमीटर. डायमीटर म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला घेतो आहे मगाचा तोच पाय d² भागेला 4. तर पाय d² भागेला 4 तर इथं पुट करा. आता एवढं बेसिकच आहे हे. रो एल बाय ए म्हणजे पाय d² भागेला 4. आता हा 4 अंशामध्ये जातो, छेदामधलाही छेदामध्ये भागाकार असेल तर डायरेक्ट तो 4 वर जातो, म्हणून डायरेक्ट मी इथे लिहून टाकला. आता तुम्ही पाहून घ्या, आता याच्यात एवढं सारं काहीच कॅल्क्युलेशन नाही बरं. हे बनला आपल्याकडे एक फॉर्म्युला. फक्त याच्यामध्ये आपल्याला रिलेशन शोधायचं आहे की जो रेजिस्टन्स आहे आणि जो डी म्हणजे डायमीटर आहे तो व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आणि नुसतं डायमीटर नाही आहे तर डायमीटरचा वर्ग आहे. म्हणून इथे एक स्टेटमेंट येते फक्त क्लिअरली की रेजिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डायमीटरच्या वर्गाच्या, बरोबर. मग आता त्यानं काय म्हटलेलं आहे की डायमीटर ऑफ कंडक्टर रिड्यूस बाय हाफ. डायमीटर हे अर्ध झालं. डायमीटर अर्धा झाला म्हणजे रेजिस्टन्स डबल नाही होणार. हे सगळं तुम्हाला किती वेळ सांगून दिलं आहे. याच प्रॉब्लेम नाही, अजून भरपूर साऱ्या प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे. तर डिस्टन्सचा वर्ग डायमीटरचा वर्ग म्हणजे तुम्हाला या 1/2चा पण वर्ग करावा लागेल. त्यांना हाफ पट म्हटलं म्हणून हाफचा वर्ग करत आहे. 1/3 पटीनं कमी झालं असतं 1/3 केलं असतं आपण. दुप्पट म्हटलं असतं 2चा वर्ग केला असता. तिप्पट म्हटलं 3चा वर्ग केला असता. पण तिथं वर्ग केला असता आपण कारण की तिथं वर्ग आहे. तर 1/2चा वर्ग होतो 1/4. म्हणजे जो आता हा 1/4 आला ना, हा 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येते. तसंही करू शकता किंवा हा 4 पटीनं कमी झाला म्हणजे 4 पटीनं वाढेल. तर रेजिस्टन्स जो आहे इन्क्रीज बाय 4 टाइम्स. सिम्पल, इन्क्रीज बाय 4 टाइम्स. कसा काय 4 टाइम्स? 4 पटीनं कमी झाला तर 4 पटीनं वाढ. ऑप्शनमध्ये होतं इथं इन्क्रीज बाय 2 टाइम्स, बाकी तर डिक्रीज होतं इन्क्रीज बाय 4 टाइम्स. त्याच्यामुळे आन्सर राहणार इथं आपलं ऑप्शन नंबर डी, इन्क्रीज बाय 4 टाइम्स. तर लॉजिकल क्वेश्चन होता, चुकायला नाही पाहिजे होता आपला. देन पुढे फंक्शन ऑफ सर्विंग. हा नवीन क्वेश्चन होता तुमच्यासाठी. सर्विंगचं नवीन कशाला, हा इथं क्लासमधूनच आहे, सगळं झालं आहे आपलं. सर्विंग म्हणजे काय आहे क्लासमध्ये पाहिलं आपण चॅप्टर नंबर 20ला. केबलमध्ये सर्विंग काय काम करते. केबलला तर आपण अजून पाहिलं होतं ग्रेडिंग लेवलला, आणि ग्रेडिंगच्या प्रकार आणि ग्रेडिंग कशा करतात तर कार्यशाळेमध्ये पण पाहिलं होतं की ते कशासाठी. आणि मी तुम्हाला आठवतं ना, एकदम केबलचा जो कठीण पार्ट होता तो तुम्हाला नेहमी शिकवला नाही आहे. एकदम कार्यशाळेमध्ये शेवटच्या दिवशी की बा एवढं नाव लक्षात ठेवा, ग्रेडिंगच्या पद्धती कोणत्या आहे, त्याचा फॉर्म्युला वगैरे काय आहे, कारण की मला माहीत होतं की त्याच्यावर कुठेतरी आपल्याला एवढ्या डीपमध्ये क्वेश्चन नाही विचारू शकत बा. पण आपण तरी करून गेलो ते वेळेवरच, कारण की होऊ शकते जर आला तर, कठीण आला तर त्यालाही आपण उरून पुरलं पाहिजे, सोपं आलं तर तेही आलं पाहिजे. तर आन्सर सिम्पल होतं याचं की सर्विंग. आता पहा ऑप्शन पहा एकदा काय म्हणते. आता प्रोटेक्ट फ्रॉम द करोजन. सर्विंग हा सगळ्यात फायनलचा वरचं कोटिंग असते, बरोबर, केबलवरचं, जे आपण सब LIC लक्षात ठेवतो त्याच्या थ्रू. आता प्रोटेक्ट फ्रॉम करोजन एवढंच म्हटलेलं आहे. ॲक्च्युली प्रोटेक्ट फ्रॉम करोजन हे लीड शीटचं काम आहे, जे आपण शिकतो आहे. करोजन पासून बचाव करणे, ॲसिडिक मटेरियलपासून बचाव करणे, टेम्परेचरपासून, हे लीड शीटकडे चाललो आपण. पण असं काही म्हटलं आणि सर्विंग म्हटलेलं आहे, तर त्याला सध्या आपण बरोबर नाही म्हणणार. प्रोटेक्ट फ्रॉम बेडिंग तेही नाही आहे. बेडिंगपासून सर्विंगचं काम आता माहिती आहे तुम्हाला. आर्मरिंगच्या वरतही सर्विंग राहते आणि आर्मरिंगच्या खाली राहते आपली बेडिंग केबलचं. आता प्रोटेक्ट फ्रॉम द आर्मरिंग हेही नाही आहे. आणि प्रोटेक्ट फ्रॉम आर्मरिंग म्हणजे आर्मरिंगपासून बचाव करते. बाकी एवढंच म्हटलं आहे फक्त फंक्शन ऑफ सर्विंग. आर्मरिंगपासून कोणाचा बचाव, बरोबर. आर्मरिंग हेच तर मेकॅनिकल प्रेशरपासून बचाव करते. तर हे काही लॉजिक लागत नाही इथं. प्रोटेक्ट आर्मरिंग, इथं प्रोटेक्ट फ्रॉम आर्मरिंग आहे आणि इथं प्रोटेक्ट आर्मरिंग आहे. जमीन आसमानचा फरक आहे. इथं म्हणते प्रोटेक्ट फ्रॉम आर्मरिंग म्हणजे आर्मरिंगपासून बचाव करते, आणि इथं म्हणते प्रोटेक्ट आर्मरिंग म्हणजे आर्मरिंगचं प्रोटेक्शन करते. प्रोटेक्ट आर्मरिंग म्हणजे आर्मरिंगला प्रोटेक्ट करते फ्रॉम ॲटमॉस्फिअर, बरोबर. आणि काही मोठं रॉकेट सायन्स नव्हतं त्याच्यामध्ये, या क्वेश्चनमध्ये, पण मुद्दामून तुम्हाला आता समजून सांगत आहे तर जास्त डीपमध्ये समजून सांगितलं आहे, तसं तुम्हाला कळलंच आहे. पण
कशासाठी सांगितलं समजून, की जे आपले गरीब बंधू भगिनी असतील, त्यांनी कुठून तरी चुकीनं प्रोटेक्ट करोजन काहीतरी बेडिंग मारलं असेल, काहीतरी आर्मरिंग, ते तुक्के मारल्यासारखा कार्यक्रम आहे, असं करू नका. प्रोटेक्ट आर्मरिंग फ्रॉम ॲटमॉस्फिअर. ऑप्शन नंबर डी हे आपला आन्सर राईट होतं. पुढे IDMTचा फुल फॉर्म. एक गोष्ट फक्त एवढं झालं की मी तुम्हाला इन्व्हर्स टाईम रिले म्हटला. इन्व्हर्स टाईम रिलेचा फुल फॉर्म तुम्हाला डायरेक्टली नाही सांगितलं होतं की इन्व्हर्स टाईम रिले म्हणजेच IDMT रिले होते. तर इथे ॲक्च्युली हे त्याचं फुल फॉर्म आहे IDMT, इन्व्हर्स टाईम रिले म्हणजेच. तर जे माझ्या येताना चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. तर इन्व्हर्स डिफायनाइट मिनिमम टाईम रिले हा त्याचा फुल फॉर्म होता. ठीक आहे. मला वाटते बेसिक फुल फॉर्मच्या लिस्टमध्ये आलाही असेल तो. ठीक आहे. कारण मला खूप साऱ्या पोरांचे मेसेज आले, कॉल्स आले की सर 50च्या 50 क्वेश्चन्स हे पूर्ण आपल्या क्लासमधून आणि नोट्समधून होते, पण ते आपण काही कुठे टाकत बसलो नाही आहे. कारण की ज्यांनी आपले क्लास केले त्यांना माहीतच आहे, आणि बाकीच्यांना मला आपल्याला प्रूव्ह करायची आवश्यकता नाही आहे. फक्त हे मी तुम्हाला आधी सांगितलं की हे फक्त एवढ्यासाठीच लिहिले की मी नंतर काउंट करणार की तुमचे क्वेश्चन्स खरंच G9 लेबा किती. आणि हे मला तरी वाटते की जो विद्यार्थी बऱ्यापैकी 5-6 महिने अभ्यास करतो त्याला हाय फुल फॉर्म माहीत आहे. ओके. ELCBचा फुल फॉर्म माहीत आहे आपल्याला, क्लास कन्सेप्टमध्ये झाला आहे आपला. ELCB MCB वगैरे काय असते, RCB वगैरे फुल फॉर्म वगैरे काय आहे, तर पेपर टेस्टमध्ये पण आलेला आहे. ELCBचा फुल फॉर्म अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. देन पुढे जो आपण 38 नंबरचा आयडेंटिफाय सिम्बॉल. सिम्बॉलचं तुम्हाला लिस्ट दिली होती, सिम्बॉल वाचा सोबतमधून, हे सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे, तुम्ही चुकवलं सुद्धा नाही आहे, चांगली गोष्ट आहे. प्लग अँड सॉकेट. देन पुढे 39 नंबरचा क्वेश्चन, त्या सिम्बॉलसाठी आन्सर आहे प्लग अँड सॉकेट. इंटरपोल कसे कनेक्ट होत असतात, एकदम सिम्पल आहे मित्रांनो. इन सिरीज विथ आर्मेचर. आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये का असते, काऊन असते, कसं असते आर्मेचर वाइंडिंग, आपलं इंटरपोल वाइंडिंग सगळं आपलं माहीत आहे. देन पुढे 40 नंबरचा क्वेश्चन, विच लॉसेस फाउंड इन द शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कोणते लॉसेस भेटतात आपल्याला, कॉपर लॉसेस. काऊन भेटतात, का भेटतात, तर हे नाही शिकवत मी तुम्हाला इथे, बरोबर. सगळं झालं आहे आपलं. पुढे जेव्हा आपले लेक्चर्स येतील थेरीचे तेव्हा त्याच्यामध्ये पाहू आपण. इथे ओपन सर्किट टेस्टमध्ये आपल्याला कोर लॉसेस भेटतात, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये आपल्याला कॉपर लॉसेस भेटतात. पुढे 41 नंबरचा क्वेश्चन आहे इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला. पहा, मागच्या मला वाटतं फर्स्ट शिफ्टला तुम्हाला इलेक्ट्रिकल डिग्री काढायला विचारलं होतं, इथे तुम्हाला इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला विचारला. तर ऑप्शन नंबर बी 180 गुणेला पोल. 360 गुणेला पोल जोडी पाहिजे होतं, इथं पोल जोडी नाही आहे, इथं पोल आहे. तर पोल गुणेला 180 जस्ट सिम्पल. इथे 180 गुणेला मेकॅनिकल असं काहीच नव्हतं. याच्या पलीकडे आपण त्याला इकडे तिकडे केलं होतं फॉर्म्युल्याला. पुढे जाऊ आपण. म्हणजे हे सगळे क्वेश्चन जसेच्या तसे आहे, असे सोबतमधून म्हणा किंवा क्लासमधून म्हणा, पण मोस्ट ऑफ द तुम्हाला दिसेल, काही दिसतील नाही सोबतमध्ये, पण क्लासमध्ये तुम्हाला सगळे दिसतील. ठीक आहे. फक्त 2-3 क्वेश्चन सोडले तर डायरेक्टली ते क्लासमध्येच मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही क्वेश्चन्स किती वाचता त्याच्यापेक्षा तुम्ही थेरी किती चांगल्या प्रकारे करून ठेवता हे खूप महत्त्वाचं आहे. विच लॉसेस फाउंड इन द शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्ट झालं ना, दोन्ही क्वेश्चन झाले आपले. हे पुढे जाऊ 42 नंबर. इफ वी गेटिंग अ इलेक्ट्रिक शॉक फ्रॉम द मेटल बॉडी देन हाऊ कॅन इट बी स्टॉप. जर आपल्याला इलेक्ट्रिक बॉडीपासून शॉक लागत असेल एखाद्या मेटल बॉडीपासून, तर तो कसा कमी करावा. तो शॉक लागत आहे म्हणजे लिकेज करंटपासून शॉक लागत आहे, आणि तो कमी करण्यासाठी आपण काय यूज करू, अर्थिंग. ठीक आहे. तर बाय युझिंग अर्थिंग हे ऑप्शन होतं ऑप्शनमध्ये, आणि बाकी कोणतंच लॉजिक लागत नव्हतं म्हणत, त्याच्यामुळे आन्सर, आणि हे बरोबरही आहे त्याच्यामुळे, म्हणून मग आन्सर आहे बाय युझिंग अर्थिंग. व्हॉट इज द रोल ऑफ कॉम्युटेटर इन DC जनरेटर. माहीत आहे सगळं हे आपल्याला. कॉम्युटेटर काय करते, ACचं DC रूपांतर करते. पुढे 44 नंबरचा क्वेश्चन, विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म वेन युझिंग द फायर एक्सटिंग्विशर. मला वाटतं आपण ट्रान्सकोची जे रिसेंटली टेस्ट घेतली त्या टेस्टमध्येच हा सिक्वेन्स होता, पास. बरोबर. हा फुल फॉर्म आहे पास. जे फायर एक्सटिंग्विशर असतात, जो बंबा असतो त्याला वापरण्यासाठी त्याच्यावर लिहिलं असते पास. तुम्ही पाहिलं असेल कधी तर. आणि त्या पासचा फुल फॉर्म आहे की याच्यामध्ये पुल करा, त्याचं ते नॉब ओढा, मग त्याच्यावर एम धरा, जिथं आग लागलेली आहे तिथं स्विच आणि स्वॅप करा. ओके. म्हणजे त्याच्यावर स्प्रेड करा आणि इकडे तिकडे त्याला फिरवा, बस. हे त्याचा आन्सर असते. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं ऑप्शन नंबर ए राईट आहे. पुढे 45 नंबरचा क्वेश्चन, कॅपॅसिटी ऑफ बॅटरी मेजर इन. कॅपॅसिटी ऑफ बॅटरी मेजर इन एम्पियर अवर माहीत आहे आपल्याला. इन प्रायमरी ट्रान्समिशन लाईन हाऊ मेनी कंडक्टर. प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आहे, त्याच्यामुळे इथं दिलेलं आहे 3 फेज 3 वायर. इतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हटलं असतं तरी ते 3 फेज 3 वायरच आलं असतं, पण 3 फेज 3 वायर क्लिअर कट आन्सर बरोबर आहे. 47 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑर वर्क ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं वर्क काय आहे, स्टेप अप और स्टेप डाऊन. कशाला करणं, व्होल्टेजला आणि करंटला. आणि माहिती आहे आपल्याला इथं काही असं दिलं नव्हतं म्हणते त्यांनी की व्होल्टेज आणि करंटला करत आहे की कशाला, फक्त एवढंच होतं म्हणते ऑप्शनमध्ये की स्टेप अप स्टेप डाऊन, म्हणून मी तेवढंच लिहिलं. पण हे जे स्टेप अप स्टेप डाऊन आहे हे आन्सर जे आहे, हे ऑप्शन जे आपण बोलतो स्टेप अप स्टेप डाऊन, हे शब्द म्हणजे
100% जे आहे कालबाह्य सत्य हे व्होल्टेजला आहे. म्हणजे व्होल्टेजला वाढवत असेल तर स्टेप अप झाला, व्होल्टेजला कमी करत असेल स्टेप डाऊन. म्हणजे जे स्टेप अप स्टेप डाऊन नाव आहे हे टोटली व्होल्टेजवरून दिलेले आहे, करंटवरून नाही. नाहीतर मग एखादा ट्रान्सफॉर्मर करंटला कमी करत असेल तर मग त्याला स्टेप डाऊन म्हणा, हे चुकीचं आहे आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर हे असं काही नव्हतं, त्याच्यामुळे स्टेप अप स्टेप डाऊन डायरेक्टली आन्सर आपलं बरोबर होतं. 48 नंबरचा क्वेश्चन, डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज किती असते माहिती आहे आपल्याला, 3 फेज 415, सिंगल फेज 240. 49 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेअर सर्व्हिसमेन कनेक्ट. सर्व्हिसमेन कुठं कनेक्ट असते, डिस्ट्रीब्युटर टू कन्झ्युमर टर्मिनल्स. सोपा होता. म्हणजे ओव्हरऑल तिन्ही शिफ्टचं मी व्हिडिओ ॲनालिसिस बनवत आहे. हे असे क्वेश्चन जे आहे हे सगळे सोपे होते. म्हणून एक कन्क्लुजन असं आहे पोरांचं पण माझं पण, की सेकंड शिफ्टचा पेपर हा ॲज कम्पेअर टू बाकीच्या शिफ्टचा थोडासा इझी होता. कारण भरपूर सारे क्वेश्चन्स बाकी इथं तुम्हाला असं नाही म्हणत मी की सेकंड शिफ्टमध्ये कठीण क्वेश्चन नव्हतेच म्हणून, ओके होते, पण त्याचा रेशो 1-2 आहेत फक्त. एकच असं म्हटलं तरी चालेल, एक तो इंडक्टन्सवाला, तो तुमचा कन्फ्युजन चुकू शकते तो, किंवा मग बाकी तुम्ही फर्स्ट शिफ्टचा पाहिला असेल तर पोटेन्शियोमीटरच्या वर एक क्वेश्चन होता जो मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना आला नसेल. आणि लास्ट क्वेश्चन आहे, नेम द डिव्हाइस यूज टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटला प्रोटेक्ट करणाऱ्या डिव्हाइसचं नाव काय आहे, फ्यूज. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 50 क्वेश्चन होते जे आपण इथे टोटली पाहिलेले आहे. कोणते त्याचे आन्सर्स आहे. ओके, एक सेकंड. तर पहा, आता आपण थोडं पाहू की किती क्वेश्चन जे आहे ते आपल्या क्लासवाल्या विद्यार्थ्यांचे बरोबर असायला पाहिजे होतं. हा तुमचा मी सांगतो मित्रांनो, एकदमच गरीब विद्यार्थी ज्यांनी रिसेंटली बॅच केली असेल, प्रॅक्टिस नसेल केली तर त्यांनी हा सोडून दिला असेल. पण मी तरी म्हणतो की हा क्वेश्चन सोडण्यामध्ये नव्हता. मी तुम्हाला नेहमी सांगितलं आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहोत. एवढी आपली लायकी असली पाहिजे की आपल्याला बॉड मास सॉल्व करता आला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला प्लस मायनस वगैरे त्याचे हे साईन वगैरे माहीत असले पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन राहिले आहे आणि तुम्हाला बॉड मास माहीत नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन माहीत नाही, तुम्हाला रेशो पण प्रोपोर्शनल माहीत नाही आहे, मग आपलं काही अर्थ नाही आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा. आणि करतही असो आपण तर मग मी सांगतो तुम्हाला करायचं आहे ना, तर मग करा, ह्या सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे, हे आलं पाहिजे आपल्याला, बेसिक लेवलचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. आणि हे बेसिक लेवलचं होतं, त्यामुळे मी काही याला कन्सिडर करणार नाही सोडल्यामध्ये. हा पण नाही, हा चला ठीक आहे. आता तुमचा हा क्वेश्चन एक चुकीचामध्ये पकडून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे चुकला म्हणून समजून घ्या. एक हा पकडून घ्या. ओके, हा तर ठीक आहे. देन हा नाही आहे, हाही नाही आहे, हाही नाही आहे. चला हा 2 झाले. 2 पुढे जो आपण हे सगळे क्वेश्चन यायलाच पाहिजे होते आपल्याला. ओके, 2 एक हाही चुकायला नाही पाहिजे होता, म्हणून याला पण मी कन्सिडर नाही करणार. कारण मी एक थोडासा ॲव्हरेज विद्यार्थ्याचा विचार करत आहे, एकदम गरीब विद्यार्थ्याचा विचार नाही करायचा. मग गरीब विद्यार्थ्याचा विचार केला तर मग तो लाईच चालला 37-38वर चालला. पण एक ॲव्हरेज विद्यार्थ्याचा विचार करतो आहे. सर हा ॲव्हरेजने हुशार झाला तर ठीक आहे, हुशार झाला. पण मला तरी वाटते की तुम्ही त्या गरीब विद्यार्थ्याला अजून 2-3 क्वेश्चन कमी पकडून घ्या. तर मी इथे किती पकडले होते वाटते, 2 विसरलो मी आता, 3. ठीक आहे, 1 मिनटं, 1 सेकंड. ॲनालिसिस महत्त्वाचं आहे, हे काहीच नाही आहे. ओके, पुढे जो आपण 1, देन मग 1, 2 झाला. त्याच्यानंतर 2च झाले फक्त आतापर्यंत. 2 देन 2च सिम्पल आहे सगळं. हां, आता हा तुमचा चुकला असेल तर 3 पकडून घ्या. ठीक आहे, एकदम हुशार विद्यार्थ्याचा चुकला असेल तर 3 पकडून घ्या. ठीक आहे, 3. काही जणांचं लकीली बरोबर यायला असेल. हा नाही चुकायला पाहिजे होता. हे सगळं साधा सिंपल कन्सेप्ट होता की पोल हे इव्हन असतात, त्याच्यामुळे नाही, याला मी पकडणारच नाही. हा तुम्हाला यायलाच पाहिजे होता बरोबर, 3. ठीक आहे, हाही बरोबर यायलाच पाहिजे होता आपला, हाही बरोबर यायला पाहिजे होता, हाही पण. हा तुम्हाला फुल फॉर्म माहीत असेलच. एक हुशार विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला पकडला तर 4 पकडून घ्या. पण मी 3वरच सध्या, आणि सध्या 3 हे तर टेस्टमध्येच झाला होता क्वेश्चन. टेस्टसाठी देतो की आपला नवीन प्रश्न पण आपल्याला माहीत असले पाहिजे बस. ठीक आहे, तर पहा, एकदमच चांगला स्कोर जर म्हटला, एकदमच चांगला बेस्ट स्कोर जर म्हटला तर तो 47 आउट ऑफ 50. आणि एकदम आपला जो एक ॲव्हरेज स्कोर म्हटला आपला, ठीक आहे. आता पहा, गरीब आणि ॲव्हरेजमध्ये याच्यावर 2 क्वेश्चन अजून कमी करा, 45 क्वेश्चन. कारण मित्रांनो पेपरची लेवल इझी होती नाही, मग इझी होती तर एवढं तर बरोबर यायलाच पाहिजे ना. मी काय म्हटलं की तुम्हाला जर सगळेच क्वेश्चन वाटून राहिले की येतात, सोपे आहेत बा, तर मग 50ही मारा. येत असेल तर का सोडणार आपण. जर ज्यांनी रिस्क नसेल घेतलं, त्यांनी सोडले असेल तर काही हरकत नाही. त्यांनी 46 अटेम्प्ट केले असेल, 45 अटेम्प्ट केले असेल, तुमचे तेवढेच बरोबर असतील, एखादा इकडे तिकडे. ठीक आहे,
का पाहून घ्या ना तुम्ही, अजून डबल ॲनालिसिस करा. तुम्हाला मोजून लय झाले तर 5 क्वेश्चन म्हणून 45, पण आता लयच एखाद्याचा गरीब स्कोर असेल तर तो 42 याच्यात तरी 42 नाही, 42पेक्षाही पकडून घ्या तुम्ही 43. ठीक आहे, एकदमच गरीब विद्यार्थ्याचा, त्यामुळे हा बेस्ट एक ॲव्हरेज आणि हा 43. मग सर आमच्या 38-37 आहे. ठीक आहे, आता पाहू आपण काय होते तर लास्ट पेपरला. पण मला तरी वाटते की भाऊ आपण क्लास करतो आहे किंवा मग अभ्यास करतो आहे तर एवढे तरी आपले, कारण पेपरची लेवल तेवढी नव्हती, मग सोपी होती तर आपल्याला तेवढं सगळं झालेलं आहे. असं की कोणतं तुम्हाला खूप मोठं कठीण न्यूमेरिकल्स नाही टाकले किंवा अजून काही खूप मोठे लंबे लॉजिक नाही टाकले, आणि तेवढे तर येतातच 2-3 क्वेश्चन. त्याला सोडल्यावरही आपले एवढे आणि एवढे नाही तर एवढे असायलाच पाहिजे होते. ठीक आहे, मी तेवढाच म्हणेल तुम्हाला की सेकंड शिफ्टमध्ये तरी आपला 45/50 म्हणजे आउट ऑफ 50 45 तरी आपल्या बरोबर असायला पाहिजे होते. 45 नाही 44 पकडा. ठीक आहे, बस एक क्वेश्चनची व्हॅल्यू आहे याच्यामध्ये. देन येऊ आपण लास्टला. फक्त एवढं सांगतो की अजूनही मगाशी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात ज्यांना वाटते की खरंच बा आपण क्लास लावला पाहिजे, आपल्याला आवश्यकता आहे, कारण हा लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे महावितरणची. अशा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला नंतर कधी भेटतील हे काही सांगता येत नाही. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असेल त्यांनी लक्ष ठेवा की सध्या ऑफरसुद्धा चालू आहे. तुम्हाला बॅचेस करायचे असेल तर करून घ्या, कारण की आतापर्यंत जी फीस चालू आहे ती सगळ्यात कमी फीज आहे. ह्या ज्या काही आमच्या ॲडमिशन्स आहे लिमिटेड त्या पूर्ण झाल्या की तुम्हाला परत पूर्ण फी भरावी लागेल. आणि एक ऑफर आहे जी चालू आहे सध्या, नेहमी चालू असते माझ्याकडे. ऑफलाईनसाठी तर मी नेहमीच ठेवतो आहे, फक्त ऑनलाईनसाठी अधूनमधून चालू करत असतो. तर सध्या जे ऑर्फन स्टुडंट्स असतील ज्यांना दोन्ही पाल्य नाही आहे त्यांना 100% फी माफ आहे. म्हणजे दोन्ही आईवडील नाही आहे त्यांना 100% फी माफ आहे. त्यांना एक आईवडील कोणतेही नाही आहे, वडील किंवा आई नाही आहे, त्यांना 50% ऑफ ठेवलेलं आहे. बाकी सध्याचं सगळ्यात मोठं पॉवर डिस्काउंट आहे. नंतर मला कोणी म्हणणार नाही की सर थोडीशी फीस कमी करा वगैरे करा, कारण की मग त्या शक्य होत नाही कमी करणं. रिपीट विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा आपल्याला अजून एकदा रिव्हिजन करून घ्यावी, ज्या मिस्टेक झाल्या त्या नाही व्हायला पाहिजे, तर त्यांना 30%चा डिस्काउंट दिलेला आहे. नवीन विद्यार्थ्यांना 20% अप टू 20% डिस्काउंट दिला. तुम्ही मेसेज करा पटापट, तुम्ही फी पाहून घ्या, तुम्हाला कळेलच की फार नॉमिनल फीमध्ये जे आहे हे तुम्हाला क्लासेस आता अवेलेबल करून दिलेलं आहे. ही तुमची जे आहे महावितरणची बॅच झाल्याच्या नंतरच्या फीज आहे त्याच्यामध्ये चेंज होऊन जातील. ठीक आहे, तर ऑनली फॉर हे जेवढे डिस्काउंट आहे ऑनली फॉर ऑनलाईन बॅचेसवर आहे. ऑफलाईन बॅचेस जे आहे ते आपण लवकरच चालू होणार आहे, त्यासाठी पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, तर ज्यांना ऑनलाईन ऑफलाईन करायचं आहे त्यांनी आपलं नाव, ॲड्रेस, आपला मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअप करा, डिटेल्स मागवा, जर काही अडचण असेल तर कॉल करा. ठीक आहे, 9604 93 14 49 किंवा मग 8625 93 14 49 याच्या कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, सो ओव्हरऑल हे होतं आपलं ॲनालिसिस. ओके, आणि बाकीचं जे आहे ते आपण आता पुढच्या थर्ड व्हिडिओला पाहू, थर्ड शिफ्टचं व्हिडिओ सोल्युशन, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आपण कटऑफ. मी कटऑफबद्दल जास्त बोलणार नाही मित्रांनो, कारण की एवढ्या साऱ्या विद्यार्थ्याचं आम्हाला काय असं नेहमी अनुभव नाही आहे. ओके, की एकदम म्हणजे 2-4 रोज दर महिन्याला पेपर होऊन राहिले आणि ॲनालिसिस होऊन राहिलं, त्याच्यावरून हा फक्त एक अंदाज असतो, एक्सपेक्टेड जो म्हणतो आपण, पण तो अंदाज एकदम 100% खरा असेल असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे मी काही एकदम असं तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. फक्त एक थोडंसं पाहू आपण कॅल्क्युलेशन्स करून की काय असू शकतं त्याच्यामध्ये, काय होऊ शकते. बाकी ज्यांचा येईल बरोबर तो येईल, त्यांचा चुकेल तो चुकेल. ठीक आहे, आता तुम्ही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की रिझल्टबद्दल खरंच टेन्शन सोडून द्या. जे होईल ते होईल, ते पाहून घेऊ आपण. कारण की जे गोष्ट लागले तुम्ही नाही लागून राहिले, सर माझं होईन का 80-90 आहे, 80-90च्या मधात आहे, ते अजूनही दुविधेमध्येच आहे. ओके, की 80-90च्या मधात मला तरी वाटते की 50-50 आहे, 80च्या जवळपास 50-50 आहे, बाकी 90% होऊन जाईल असं पर्सनली मला वाटते. म्हणजे थोड्याशा कॅल्क्युलेशन्सवरून. बाकी अजून थर्ड शिफ्टच्या व्हिडिओनंतर तुम्हाला सांगतोच मी काय आहे. तर ठीक आहे, कारण तुम्ही पहा क्वेश्चन मी हे तुम्हाला ॲट द शेवटी त्यासाठी सांगतो की मिनिमम एवढे क्वेश्चन तुमचे बरोबर असायलाच पाहिजे. तर याच्यावरूनच तुम्हाला एक कटऑफचा थोडासा अंदाज येईल. बरं, टेक्निकलच महत्त्वाचं नाही तर नॉन टेक्निकली खूप महत्त्वाचं होतं, आणि वेगवेगळ्या शिफ्टला वेगवेगळ्या नॉन टेक्निकलच्या लेवल्स होत्या. काही जणांना अशी भीती आहे की माझं मराठीसुद्धा निगेटिव्हमध्ये जाऊ शकते. त्या सगळ्या चुका आपल्या महावितरणमध्ये नाही झाल्या पाहिजे, फक्त याची काळजी घ्या. होऊ शकते महावितरणचा पेपर लवकर असेल किंवा मग थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, सो बाय बाय. अभ्यास करा, आता झाला सगळा, आपला आराम वगैरे झाला असेल, अभ्यासाला लागा. जे आपल्याला जागा आहे लायब्ररीमध्ये किंवा जिथं आपण अभ्यास करतो सुरुवात करा, आणि आपली कंटिन्यू चालू राहा. एकदा का महावितरणचा पेपर झाला की मग नंतर तुमच्याकडे टार्गेट हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचेच आहे. ठीक आहे, सो थांबू आपण, नेक्स्ट व्हिडिओला भेटू. बाय बाय.